खाडीच्या पाण्यामध्ये आम्ही उतरलो. रवी काळे, मी वगैरे आम्ही आत खाली खाडीच्या पाण्यात. फक्त पौराणिक किंवा काहीतरी स्पिरिच्युअल किंवा कुठल्या तरी लोककथेवर आधारित सिनेमा म्हणजेच मातीतला सिनेमा असं आपण टर्म करणं कदाचित चुकीचं ठरेल. दशावतारची जी कथा आहे ही कथा काय फक्त कोकणातली कथा नाही आहे. निसर्ग, राखणदार हा कॉन्सेप्ट काय फक्त कोकणापुरता नाही आहे. विदर्भातले पण जंगलांमध्ये असंच लोककला आहेत, असेच वेशीवरचे देव आहेत, कुठे म्हसोबा म्हटलं जातं. मी नेरूरच्या देवळामध्ये जाऊन बघितलं अख्खा दशावतार. मी ते कसे मग म्हणजे स्टेजवर नाही आत पण गेलो होतो. अर्थात स्वतः रंगवतात स्वतःला, सगळं त्याचा ड्रेस, त्यांची रंगभूषा, वेशभूषा सगळं स्वतः करतात. स्क्रिप्ट नसते हातात. जे आमचं नाटक कला मला भयंकर आश्चर्य वाटलं. फक्त एकच दुर्दैव आहे की हा दशावतार आहे जो कोकणातला, तो आत्तापर्यंत फक्त मुंबई पुण्यापुरता पोहोचू शकलाय. आमचा प्रयत्न आहे की तो जगभरात प्रदर्शित व्हावा. आत्ता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कदाचित पहिला मराठी सिनेमा असेल ज्याचा ट्रेलर टाइम्स स्क्वेअरला न्यूयॉर्कला झळकला. मराठी इंडस्ट्रीविषयी ना मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे जरा, म्हणजे मी जरा पॉझिटिव्ह आहे, म्हणून मी खूप काम करायचं म्हणून पण मी नाही करत कारण मला इतकं पोटेन्शियल दिसतं ना, मला इतके स्टोरीज दिसतात. तिशीच चाललो आहे माझ्या. तर आता एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे. जर मी एका इमेजला स्टिक झालो तर मी तेच बनून राहील आयुष्यभर, जे मला नाही करायचं आहे. सप्टेंबरला 12 सप्टेंबरला दशावतार येतं. 12 सप्टेंबरला आवर्जून बघा. धन्यवाद. सिनेमाविषयी ऐकतोय ऑफिशियली अनऑफिशियली अशा गोष्टी सिनेमाविषयी कहाणी पडत्या. सिनेमा जेव्हा शूट सुरू झाला तेव्हापासून भुगे दादांकडून काही गोष्टी ऐकल्या, सरांकडून काही गोष्टी ऐकल्या. आपण मध्ये भेट झाली आपल्या कार्यक्रमात. मी खूप उत्सुकता आहे, मला स्वतःला संपूर्ण मठाच्या टीमला सुद्धा खूप उत्सुकता आहे आणि प्रेक्षकांना महत्वाची उत्सुकता आहे. कारण का सोशल मीडियावर सिनेमाविषयी बोललं जातं. सिनेमाचं नाव दशावतार असल्यामुळे आणि मी सुद्धा कोकणातला असल्यामुळे ते खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण का जेव्हा जेव्हा आम्ही पूजेला गावी जातो, विमान करतो, तेव्हा दशावतार पूर्ण रात्रभर बघत असतो आणि सकाळी पाण्याच्या किरणाला दशावतार संपतो. त्यावेळी मी सुद्धा उत्सुक आहे. सर्व तुम्ही ऑफिसमध्ये आलात, मठाच्या कार्यालयात, त्यामुळे खूप खूप थँक्यू. तुम्ही वेळ काढले आणि मला खूप आणखी गर्दी अपेक्षित होती, आणखी चेहरे अपेक्षित होते जास्तीत जास्त. आपण दुसरा वेगळा हॉल केला असता तेव्हा जास्त लोकांना सामावून घेण्यासाठी. मग सर्वांचं स्वागत. तर आमच्या प्रथेनुसार तुम्ही जर बघितलं असेल आपल्या मठाच्या मास्टरमध्ये गणपती बाप्पा असतो आणि दर गणेशोत्सवाला आपण नवीन गणपतीची मूर्ती आपण आपल्या पाहुण्यांसाठी बनवून घेतो. तर यावर्षी पहिली मूर्ती आपण बनवून घेतली. तर पहिली मूर्ती तुमच्या टीमला देणार आहे. तुम्ही पहिल्यांदा आलेला गणेशोत्सवाच्या निमित्त. मी सगळ्यांना विनंती करतो की सर्वांचं स्वागत करावं. दिलीप भैया ते पण वेगळ्या मूर्ती दिग्दर्शक सोबत आहोत. लेखन दिग्दर्शक गीतकार आणि लेखक पुढे जातात. मागच्या राहिलाय. हो आदित्य जोशी होमकमिंग. अभिनेता सिद्धार्थ मेनन, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदरकर, आणि अभिनेता अभिनय दशावतार टीम तर्फे बघा ना, उघडून बघा. मला खूप आवडेल असं वाटतं. खास खास बनवले. मी आता ब्लेड खिशात नाही, पाकिट माल समजते. पाकिट माल समजते.
ते राहिलेलं नाही पण तसं म्हणता येईल. ऑनलाईन होतं. Bobby, sir, I'm sending you a resume. Please consider this candidate. She's a little far. Meera Road. सगळ्यांना बघू दे ना. आम्ही आता फेब्रुवारीमध्ये एकच आठवड्यात. झालेलं आहे. It is for Publication. Yes. Clear करण्याचं लगेच. सक्सेस पार्टीला सगळ्यांसाठी बनवा. सक्सेस पार्टीला तर म्हणजे बनवावंच लागेल कारण हे ऑलरेडी हे ऑलरेडी And we आता are also going to make merchandise of. म्हणजे ही पिशवी हे बघ ते त्याने ऑलरेडी विचार पाहिले सुरेख. हे दशावतारच आहे. हं, हं. सगळे मी खूप चांगलं हे केलं हो. दिलीप बघण्यात किती आनंद हो. होतो. दशावतारच का? दशावतार हे नावच का? दशावतार पासूनच का सुरू झालं सगळं? काय नेमकं प्रारंभ कुठे झाला सगळ्या गोष्टीचा, सगळ्या समज घोटाळ्याचा? आता माहिती आहे. माईक पण बरोबर छान आवाज रेकॉर्ड करा. स्पष्टपणे. माझं लहानपणीपासून म्हणजे मी लहानाचा मोठा जरी मुंबईत झालेलो असलो तरी माझं गाव कोकणात आहे, सिंधुदुर्गात आहे. त्यामुळे लहानपणीपासून प्रत्येक सुट्टीत आम्ही नाव सांगू शकतो? केळूस वेंगुर्ल्याजवळ आजोळे माझं त्याच्यामुळे आणि हा बाजूला मापण असे चिकटलेली गाव आहेत आमची. नाही मिठबळ वेंगुर्ल्यापासून एक 8-10 किलोमीटरवर. तर त्याच्यामुळे लहानपणीपासून सुट्टी पडली की घरातनं एसटीत बसवून दिलं जायचं जे नातेवाईक जातील त्यांच्याबरोबर आणि मग त्याच्यानंतर थेट शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी आम्हाला परत मुंबईत बोलवलं जायचं. तर त्यामुळे प्रत्येक सुट्टीमध्ये सणांच्या वेळेला वगैरे जेव्हा जेव्हा गावाला गेलो त्यावेळेला मग गावचे भजनं असतील, गावचे उत्सव असतील, दशावतार असतील अशा तिकडच्या लोककला नेहमी बघितल्या जात होत्या आणि कुठेतरी आपली नाळ आपल्या मातीशी जोडलेली असते तसं ते कोकणाशी एक कनेक्शन होतं. त्यामुळे आधी पण जेव्हा दोन्ही सिनेमे लिहिले हापूस असेल किंवा संदूक असेल तेही कोकणाच्या पार्श्वभूमीवर लिहिले गेले. नॅचरली जे आपण पाहतो ते आपल्याला सुचत जातं. तर तशीच एक गोष्ट डोक्यात होती जी आपल्या लोककलेशी संबंधात होती किंवा त्यातलं जे मुख्य पात्र आहे ते लोककलेशी संबंधित होतं आणि मग स्वाभाविकपणे एक गोष्ट लिहिली गेली. त्याच्यात असा काही खूप विचार नव्हता की हीच गोष्ट का किंवा यातनं आपल्याला काहीतरी मेसेज द्यायचा आहे. एक गोष्ट लिहिली गेली आणि त्यात दशावतार लोककला, कोकणातली माणसं, कोकणातली संस्कृती आणि कोकणातला प्रचंड विस्मयचकित करेल असा जो निसर्ग आहे ह्या सगळ्याची गुंफण साधली गेली आणि ती नॅचरली गोष्ट तयार झाली जी दशावतार म्हणून तुमच्यासमोर येते. लेखकांना कसा वेळ घातला या संपूर्ण घोटाळ्यात येण्यासाठी? मी गुरुदादा बरोबर आम्ही अनेकदा त्यांना प्रयत्न करतो की आपसाठी लिहा, आपल्याकडे 2 शब्द लिहा. नाही सगळ्या खूप जणांचं असं दुःख आहे. ते 2-3 गोष्टी आहेत त्यासाठी. पहिली म्हणजे मी आणि गुरुदादाने फार पूर्वी काम केलं होतं. ज्यावेळेला मी कथा लिहिली त्यावेळेला 2 माणसं माझ्या डोक्यात कन्फर्म होती की ही 2 माणसं असतील तर आपण हा चित्रपट करायचा नाही तर नाही करायचा. त्यातली 2 माणसंही माझ्या 2 बाजूंना बसली की जर दिलीप काका नसते तर दशावतार होऊ शकला नसता. कारण की बाबुली मिस्त्री हे पात्र दिलीप प्रभावळकर ही व्यक्ती सोडून कोणीही साकारू शकत नाही याबद्दल माझी खात्री होती. त्यामुळे गोष्ट जेव्हा लिहिली गेली त्याला सगळ्यात पहिले त्यांना ऐकवली गेली आणि त्यांचा होकार मिळवण्यात आला. आणि त्याचबरोबर मला माहिती होतं की जर कोकणातली गोष्ट आहे, आपल्या मातीतली गोष्ट आहे, तर या मातीतच लहानाचा मोठा झालेला आणि ज्याची गावाशी तिकडच्या सगळ्या संस्कृतीशी नाळ घट्ट आहे असा गुरुदादा जर त्याच्यासाठी मला गीतकार आणि संवाद लेखक म्हणून मिळाला तर म्हणजे मी तिथेच लढाई जिंकेन याची मला खात्री होती. तर म्हणून मी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचं होतं तसंच माझंही झालं सुरुवातीला की माझा संपर्क होत नव्हता. पण मी 2 बाजूने किल्ला लढवत होतो. एक मी माझ्या बाजूने किल्ला लढवत होतो आणि दुसरे माझे शिलेदार किल्ला लढवत होते. तर बराच काळ माझा आणि गुरुदादाची भेट होत नव्हती. त्यावेळेला दिलीप काकांनी त्याला एक मेसेज केला की सुबोध तुला एक गोष्ट ऐकवू पाहतोय ती ऐक, ही कदाचित तुला आवडेल. धमकी वजा. नाही ते दिलीप काका काय धमकी ते गंगाधर टिपरे पासून
गंगाधर टिपरेपासून आमचे प्रेमाचे संबंध आहेत. गंगाधर टिपरेचं जरी मूळ पुस्तक माझं असलं तरी सगळं संवाद लेखन गुरूंनी केलेलं होतं. गंगाधर टिपरे ते मूळ अनुदिनी पुस्तकावर होतं, पण ते सगळे त्याच्यामुळे तेव्हापासून त्याची ते एक लिहिण्याची शैली, मिस्किलपणा त्यातला, असे टंगींची ह्युमर म्हणतात त्याला त्यातला, तर त्याला खूप चांगली हे आहे. आणि कोकणात त्याच्या आधी मुळात म्हणजे टिपरेनंतर नारबाची वाडी मी अख्खा सिनेमा त्यांनी लिहिला होता. तर ते मला कल्पना होती की तिकडे कसं काय, आणि आम्हाला गाईडही केलं होतं त्यांनी. काही त्यातले प्रसंग त्यांनी जे रचले होते, त्याच्यामुळे गुरु एकदा मी ह्याला होकार दिल्यानंतर त्यात गुरु असावा असं ह्याच्यासारखंच मलाही मनापासून वाटलं. आणि मग त्याने ऐकायला वेळ, म्हणजे मी घरीच गेलो त्याच्यात थेट. आणि मी त्याला एक गोष्ट ऐकवली, पटकथा ऐकवली, आणि तो होता मागे ते आई पण बसल्या होत्या. हां, याची आई मागे बसली होती, आणि ती एकदम कोकणात प्रचंड कोकणाचं प्रेम असणारी व्यक्ती आहे. तर मला तिच्या डोळ्यातही दिसलं होतं की गुरुदादाचा होकार मिळणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मात्र मग माझा प्रश्न सुटला होता. मग त्याने संवादही लिहिले, गाणीही त्याने लिहिली, आणि हां, ते तर म्हणजे स्पेशल आहे, आणि कामही केले. आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का, कोकणातला सिनेमा आहे, कोकणात शूटिंग आहे, आणि गुरुदादाला कोकण किती आवडतं मला माहिती आहे. त्यामुळे जर आपण त्याला ब्लॅकमेल करता येत होतं, त्याला रोल दिला की तो 15-20 दिवस घेऊन जाता येईल त्याला, हे कळत होतं. पण तो आला, त्याने त्याचा प्रसंग तर शूट केलाच, पण तो आमच्या सगळ्यांच्या मदतीसाठी, आम्हाला गाईड करण्यासाठी, तो जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त शेड्यूल तो होता आमच्याबरोबर. दिलीप भैया, तुम्ही आपल्यासाठी चिरतरुण आहात. त्याचं कारण असं की दशावताराप्रमाणे अनेक अवतार तुम्ही जिवंत केले, आणि ते तुम्हीच करू शकता. जसं सोबत म्हणाल की काही जे भूमिका आहेत त्या तुम्हीच करू शकता, तुम्हीच त्या वटवल्या चांगल्या प्रकारे. यातही आम्हाला या सिनेमामध्ये वेगवेगळे लेअर दिसते, एक अशी भूमिका दिसत नाही. मग तो गेटअप केलेला आहे, बोटीवर तुमचा जो एक मत्स्यवतारा टाईपमधला तो एक अवतार आहे, असे खूप लेअर्स आहेत त्याच्यामध्ये. तर इतके अवतार तुम्ही साकारताय, तुमच्या मनात नेमकं काय या सगळ्या सिनेमाला घेऊन, या सगळ्या नाही, एक तर तू म्हणाल तसं बरोबर आहे की ते लेयर्स किंवा ते मला हळूहळू शूटिंग जसं प्रोग्रेस होत गेलं, तसं पुढे पुढे सरकत गेलं, तसं मला एक नवीन नवीन लेयर्स, त्यातले नवीन नवीन पदर, नवीन नवीन पैलू, छटा हे कळायला लागल्या. म्हणजे अवतार मला माहीत होते, पण ते अशा रूपामध्ये असणार आहे ना, अशा तऱ्हेने ते अवतरणार आहेत. मत्स्यावतार समजा, तो मत्स्यावतार ओके, मी माझं नाव बाबुली सिनेमातलं, तर बाबुली मत्स्यावतारामध्ये असतो, पण तो कुठल्या प्रकारे ॲपियर होतो, कुठल्या प्रकारे तो दिसतो, कुठल्या प्रकारे प्रकट होतो, हे मला माहिती नव्हतं. तर ते तिकडे मला गेल्यानंतर ते जास्त एक्सायटिंग आणि थ्रिलिंग वाटलं मला करताना. तर ते त्यांनी कन्सिव्ह केलेलं रायटर म्हणून एका तऱ्हेने असेल, पण दिग्दर्शक म्हणून त्याच्यावर आणखीन काही त्यांनी त्याच्यात लेयर्स होते. तर ते मला तिकडे ॲक्च्युली शूटिंग चालू असताना मिळाले. तर मी म्हणजे आता हा म्हणाल तेव्हा सांगतो की दिलीप भैया डोळ्यासमोर होते म्हणून, पण तुम्हाला समोर ठेवून लिहिलेले रोल्स आहेत, असे मला दर 8-10 दिवसांनी एक जण तिकडे यायचे. नाही खरं ते सांगतो ते. तर माझा एक अमोल भगत म्हणून आहे, तो सगळं फ्रेंडली, तो सगळं त्याच्या थ्रू मी येतो. ती चाळणी किंवा हे आहे माझी. तर त्याच्यातून ज्यांनी जारण केलं, आत्ता जारण ज्याचा प्रोड्युसर, तो माझ्या बरीच वर्ष मला हेल्प करतो एकूण. तर मग त्याच्या थ्रू मग मी त्याला सांगतो, मी सिनॉप्सिस पाठवा, व्यक्तिरेखेचं काय एकूण ग्राफ पाठवा वगैरे. तर तसं मी ह्यानाही पाठवलं, आणि हे असं ओळखीचे होते. मी आमचं सगळं EP जो आहे तो आधीच्या एका सिनेमात जय जयकारमध्ये होते. चंद्रशेखर म्हणून आहे, नानावरे, तो निर्माता होता एका सिनेमाचा. जय जयकार म्हणून मी एक तृतीयपंथी याच्यावर सिनेमा केला होता, शंतनू रोडेचा. तर त्याच्यामुळे हे असल्यामुळे मग जरा अधिक आपुलकी, अधिक जवळीक, अधिक थोडी सिंपती होती की ओके, तुम्ही ते स्वतः येऊ पाहतात म्हणाला अमोल. मग ते आम्ही आलो तिकडे हॉटेल स्वरूपमध्ये हे झाले, आणि ते ह्यानी सांगायला लागल्यावर, आणि तो दशावतारी कलाकार आहे असं म्हटल्यावर मी कान टवकारले एकदम. माहिती आधीची काय म्हणतात रिझर्वेशन गळून पडली, आणि मी खूप लक्षपूर्वक ऐकलं सगळं. आणि ती अशी कथाच अशी आहे, किंवा ते खूपच कुठल्याही ॲक्टरला, कुठल्याही अभिनेत्याला मोहात म्हणजे करून पाहावं असं वाटायला लावणारी होतीच. आणि मला असं वाटलं की मला एक बहुमान वाटला मला, की आणि माझं नाव हे करावं त्याच्यासाठी, की म्हटलं हे आता आपण करायला हवं. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक असा माझ्यासारखे बरेच रोल्स किंवा बरीच वर्ष काम केल्यानंतर एका अभिनयाचाच एक फील येतो
एक वास लागतो आपल्याला का हां इथे काहीतरी शक्यता आहेत, इथे काहीतरी करून पाहण्यासारखं आहे, इकडे आपल्याला हे आव्हान आहे. तर तसं मला या रोलच्या बाबतीत वाटलं. आणि मग ते तू म्हणाल तसं ते अधिक मी जसं करत गेलो आणि याचं दिग्दर्शन जसं ॲक्च्युली म्हणजे कार्यवाही झाली त्याच्यामुळे मग ते अधिक पदर कळत गेली. म्हणजे ते मत्स्यावरात नेमकं काय करणार आहे, वराह रूपात काय करणार आहे, अमुक रूपात यमात काय करणार आहे तो, हे तिथे तो सीन आधी मला डोळ्यासमोर येत नव्हता ना, तो तिकडे गेल्यानंतरच कळलं मला. एवढं मला माहीत होतं की त्या अवतारामध्ये तो बाबुली जाईल. आणि आणखीन मोहात पडणार हे म्हणजे तसं नेहमीचा बाबुली आणि अवतारातला बाबुली याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि तो मला खूप आव्हान वाटलं. ते मला एक करून बघण्यासारखं वाटलं की ते ह्यांनी जे वर्णन केलेलं आहे बाबुलीचं, तर तो खूप असा गावातला परिस्थितीने गांजलेला, थकलेला आणि काही आता त्याचा मुलगा त्याच्या मागे लागला आहे, याचं नाव माधव सिद्धाचं. तर तो त्या मागे लागला आहे का तर बस करा, करू नका आता दशावतार, तुम्हाला नाही होत. आणि मला मला तो सल्ला देणारा गुरु पण आहे, गुरुचाही रोल त्याच्यामध्ये आहे डॉक्टरचा. तोही मला सांगतो की आता बस करा म्हणून. तर तो बस करा ज्याला सांगू बघतात तो बाबुली, आणि तो परत हट्टाने जातोच स्टेजवर, तिथला बाबुली. ह्याच्यामध्ये जो फरक आहे एकदम सडनली एकदम अचानकपणे चैतन्यमय एकूण संचारल्यासारखा करणारा बाबुली. तर हा कुठल्याही कलाकाराला, आता तो करतो कसा हे परत त्याला हे कलाकाराच्या टॅलेंटवर आणि ते याच्यावर पण आहे, समज त्याला किती आहे तसं आहे. पण ते मला खूप चॅलेंजिंग वाटलं. आणि त्यात पुन्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे बदललेला बाबुली हा प्रत्येक अवतारामध्ये वेगळ्या तऱ्हेने बदलतो. म्हणजे चैतन्यमय किंवा तो अवतार जो होतो तो माझा प्रयत्न असा होता की प्रत्येक, आणि ह्याचा आहे अर्थात लेखनामध्ये आणि दिग्दर्शनामध्ये सुद्धा, की तो त्या वेळेला तो अवतार वाटतो. म्हणजे तो अवतार, सगळे 10 अवतार सारखे नाही आहेत, म्हणजे दिसायला वेगळे, दिसायला म्हणजे ते मी एकाच तऱ्हेने केले तर ते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमधले होते. मी त्याला एक व्यक्तिमत्व द्यायचं, तर प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळं आहे. मी जे त्याचे अवतार केले, तर हे कुठल्याही अभिनेत्याला किंवा नटाला चॅलेंजिंग किंवा आव्हानात्मक आहे ना, तर त्यामुळे मला असं वाटलं की ही खूप चांगली संधी माझ्यासाठी होती. आणि मी अजूनपर्यंत केलेल्या कुठल्याही रोलपेक्षा, कुठल्याही व्यक्तिरेखेपेक्षा ही बाबुलीची व्यक्तिरेखा आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या ओघानी या अवतारातल्या व्यक्तिरेखा या खूपच वेगळ्या होत्या. म्हणजे हा इतक्या आव्हानात्मक कथासूत्राचा आणि आव्हानात्मक रोल आणि कठीण रोल, म्हणजे फिजिकली, मेंटली आणि इमोशनली, शारीरिक, मानसिक, भावनिक तिन्ही पद्धतीने असा आव्हानात्मक रोल मी ह्याच्यापूर्वी असा कठीण केला नव्हता. मी कठीण रोल बरेच केले, गांधींचा सुद्धा कठीणच होता किंवा सगळे बरेच कठीण होते त्याचे, पण हा अगदी वेगळ्या तऱ्हेने याला खूप कॉम्प्लेक्स आणि ह्याच्यात खूप काम करायला लागलं, तयारी करायला लागली, मेहनत करायला लागली, कष्ट तर पडलेच तिथे गेल्यावर. आणखीन एक ॲडिशनली सांगायचं म्हणजे ते मला चिकुनगुन्या झाला होता. ते हे पण ह्यांना पण खूपच दया येत होती माझी, ह्यांना कसं काही होतं. चिकुनगुन्यानंतर मग ते स्वतः सांगणार नाहीत का? 1 महिना अगोदर सिनेमाला आम्ही 1.5 वर्ष एकत्र काम करत होतो. म्हणजे गोष्ट ऐकल्यापासून त्याच्यानंतर पटकथा, मग त्याच्यानंतर ते वर्कशॉप त्यांच्याबरोबरचे, त्यांच्याबरोबर आम्ही कोकणात गेलो, मग तिकडचे दशावतार त्यांना पाहिले. तिकडचे जे वृद्ध दशावतारी कलाकार आहेत, ज्यांनी आता दशावतार करणं थांबवलं आहे, पण ज्यांनी सगळं आयुष्य दशावताराला वाहून घेतलं, अशा त्यांच्याबरोबर यांच्या मीटिंग्ज होत्या. म्हणजे आम्ही काही तास त्यांच्याबरोबर घालवले, त्यांचे अनुभव ऐकले, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची जेस्चर्स, त्यांचे कपडे परिधान करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, हे सगळं ते ऑब्झर्व करायला कोकणात येऊन थांबले होते. आणि त्याच्यानंतर मुंबईतून वर्कशॉप्स वगैरे झाली. आणि सगळं झाल्यानंतर 1 महिना अगोदर ते चिकुनगुन्याने आजारी पडले. आणि आजारी पडले म्हणजे इतके की त्यांचे हातपाय सुजले होते. त्यांचे डायग्नोज झालं, मी पण हादरलो. आणि ते बरं ते तपासणारे ते आपल्या नाटक सिनेमाशी संबंधित आहेत, डॉक्टर शेखर फणसळकर जे आहेत, त्यांनी लिहिलेलं नाटक मी केलं होतं काही वर्षांपूर्वी, वा गुरु नावाचं. मी अतुल परचुरे त्याच्यामध्ये होतो. मोटर न्यूरॉन डिसीज झालेला मी प्रोफेसर होतो त्याच्यात, व्हीलचेअरवरचा. मी त्याला माहिती होती सिनेमा म्हणजे हे काय, कसला सिनेमा, कसलं नाटक, असं नाही, त्यांना सगळी माहिती होती कलाविषयी. पण त्यांनी सांगितलं शक्य नाही करायचं म्हणून सांगितलं. आणि मग
त्यांनी मला फोन केला एक दिवस रात्री की मला असं वाटतं की तू दुसऱ्या कोणाला तरी कास्ट कर. तर मी म्हटलं की किंवा आणि तुझी सगळी तयारी झाली आहे आता, सगळे कलाकार सगळे फायनल झालेले, कॉस्ट्युम ट्रायल्स वगैरे सगळ्या झाल्या होत्या. पण मी त्यांना म्हणालो की तुम्हाला जर नसेल जमणार तर आपण थांबूया, जेव्हा होईल तेव्हा होईल. पण 1-2 दिवस गेले आणि मग त्यांनी परत मला फोन केला आणि मला माहिती होतं हे पण हट्टी आहेत तसे. तर त्याच्यामुळे त्यांनी पुण्यातले जेवढे डॉक्टर्स जास्तीत जास्त त्यांच्या बाजूने करता येतील तेवढ्या डॉक्टर्सच्या भेटीगाठी घेतल्या आणि आपण सेकंड ओपिनियन म्हणतो, मी फोर्थ ओपिनियन घेतो. कोणीतरी सांगितलं हा सिनेमा करावं काय होत, आणि मग त्यांनी मला सांगितलं असं. नाही पण मग तरी पण त्यांनी आले, ते मला म्हणाले की मी करायला तयार आहे, तर कसं आपण करूया. तर मी म्हटलं तुम्ही जर करायला तयार आहात ना तर ही आमची जबाबदारी की आपण सगळं सांभाळून काम करू. आणि ते बोलणं सोपं होतं, पण आम्ही 60 दिवसाचं शेड्यूल होतं. जनरली मराठी सिनेमा 25 दिवस, 30 दिवस, 35 दिवस, आम्ही 60 दिवस कोकणात असणार होतो. आणि त्यांना बरं नसताना तिथे एवढा वेळ त्यांनी थांबणं आणि अत्यंत फिजिकली, मेंटली आणि इमोशनली चॅलेंजिंग रोल तो आहेच. म्हणजे त्याच्यात जंगलातले प्रसंग आहेत, बऱ्याच रात्री आम्ही शूट केलेत, त्याच्यामुळे अनेक नाईट शिफ्ट्स होत्या, म्हणजे 6 PM to 6 AM खूप. त्याच्यानंतर मंदिरातले प्रसंग आहेत, नृत्याचे प्रसंग आहेत, पळापळी आहे, पाण्यात पोहणं आहे, नदी काय, म्हणजे एकाच सिनेमात जे जे काही त्यांच्याकडनं करून घेता येईल ते सगळं करून घ्यायचं होतं. तर त्याच्यामुळे आम्हाला पण टेन्शन होतं थोडंसं हे सगळं. पण ते स्वतः इतके हाय स्पिरिटमध्ये होते की मग ते सहज शक्य झालं. आणि त्यांना एवढं दुखत असून, त्रास होत असून त्यांनी कधीही ते त्यांच्या कामातनं दिसून दिलं नाही. म्हणजे आम्हाला कधी कधी खरंच आश्चर्य वाटायचं की आम्ही थकून जायचो, पण त्यांना त्या जंगलामध्ये जिकडे म्हणजे गाडी जिकडे थांबते तिथून शूटिंगच्या पोझिशनला पोहोचेपर्यंत साधारण 1 किलोमीटरभरचा रस्ता असायचा. कधी गाडी नेता यायची नाही शेवटपर्यंत. म्हणजे आम्ही विचारायचो काही पालखी वगैरे करायची का, पण ते कोकणातली जंगलं म्हणजे बाप रे. याच्या आधी 4-1 फिल्म्स केलेत मी, पण अशी जंगलं बघितली नव्हती. आणि पाणी म्हणाल तर पाणी म्हणजे तिथे खाडीच्या पाण्यामध्ये आम्ही उतरलो, रवी काळे मी वगैरे. आम्ही आत खाली खाडीच्या पाण्यात स्वच्छ पाण्यात उतरलो, पाण्याच्या म्हणजे स्वच्छ पाण्यात उतरलो, दुसऱ्या पाण्यात उतरलो, पाण्याखाली गेला, चिखलात गेला, खोल पाण्यात उतरलो, उथळ पाण्यात उतरलो आणि पाण्याखाली पण गेलो, अंडर वॉटर पण गेलो. तो आणि ते सगळं मला वाटतं त्याच्या आधीच्या आठवड्यात आलेला तो अंडर वॉटर इमेज आहे ती. एक पोस्टर रिलीज झालंय त्याच्यात एक अंडर वॉटर अंडर वॉटर एक आहे, ते अंडर वॉटर सीन्स केली. आणि ते सगळं त्यांनी केलंय. म्हणजे आणि माझ्या पायाची सूज फक्त एका कलाकाराने खूप जवळून बघितली, ती म्हणजे सिद्धार्थ. पण तो माझा मुलगा होता आणि आम्ही एकत्र जेवायला बसतो अमुक तमुक अनेक वेळा, तो पायाची सूज खूप जवळून बघत होता. पाय चेपून पण दिसतो. पण ते खरंच मानलं पाहिजे. मांडी घालता येत नव्हती मला, आता यायला लागली. बरं तर कॉस्ट्युमच्या चप्पला आहेत ना त्यात पण पाय जात नव्हत्या म्हणजे खूपदा. पण म्हणजे काही हालचालीनं काही हे नव्हतं, पण त्या खुणा राहिल्या होत्या. त्यांनी स्टेरॉइड्सचा मारा करून चिकनगुन्या लवकर आटोक्यात आणला. त्याच्यामुळे पण तसं नाही, प्रॉब्लेम नाही आला काही शूटिंग. पाण्यात पाय घालून बसायचा ते. हो, प्रत्येक सीन नंतर ते पाण्यात पाय घालून मिठाचं पाणी करून, गरम पाणी करून ठेवलेलं असायचं चालू होतं असं की सीन संपला की अडथळा येऊ नये शूटिंग मध्ये. पण तरी काही म्हणजे असं बघताना तुम्हाला वाटणार नाही का नाही अशक्य आहे. पुण्यामधनं उठलेलं पेशंट. म्हणजे आता हे सांगितलं नाही आणि हे जर प्रेक्षकांपर्यंत आलं नाही तर यांनी केलेलं नृत्य आणि हे सगळं पाहिलं तर म्हणजे अशक्य आहे. सगळ्या गोष्टी सुद्धा प्रेक्षकांना पोहोचणं आवश्यक आहे, कारण का प्रेक्षकांना पण हो. त्या पडद्यामागे किंवा त्या भूमिकेमागे किती कलाकार त्याच्या वेळेला मेहनत केली असतात. म्हणजे असं अनेक होतकरू कलाकारांना वाटायला हवं की आपल्यालाही चिकनगुन्या होऊ दे. नाही मला असं वाटायला मला उलट वाटतं. मला एका सिनियर सिटीजन कडनं एका माणसांकडनं एक अशी प्रतिक्रिया आली की आता सतत दिलीप काकांना त्यांचं वय विचारलं की त्यांना आवडत नाही. ते आत्ता 4 ऑगस्टला 18 वर्षाचे झाले. आकडे चुकले, अरे म्हटलं हे काय आकडे चुकले पण 18 वर्ष आले. मला हे केलं तुमचं नाही, आम्हाला संपत येऊन सांगितलंय
मुंबईला आम्हाला हे आलं की तुमचं आता हे छापायचं आहे तुमच्यावर मुलाखत. श्रीपाद ब्रह्मे आला हे करायला. पण अनेक सिनियर लपवण्यासारखं नाही हे, पण ते आरडाओरडा करून नाही, मुलांनी पण इतकं झालो असं. अनेक सिनियर सिटीजन्स साठी हे खरं तर प्रेरणादायी आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया मला त्या दिवशी आली की आम्ही रिटायर झालो आणि नाना नानी उद्यानात जाऊन बसायला लागलो की आम्हाला वाटतं आता सगळं संपलं. आणि ज्यावेळेला आम्ही दिलीप प्रभावळकरांना ट्रेलरमध्ये असं काय काय करताना बघतोय तर आम्हाला कळतंय की अरे अजून खूप काय काय आम्हाला करता येईल. तर मला ते खूप बरं वाटलं, म्हणजे की जर दिलीप काकांच्या या सगळ्या याच्यामुळे कोणाला अजून जास्त होप्स मिळतात तर विच इज अ गुड थिंग. फक्त सिनियर सिटीजन्स नाही, माझ्या वयात म्हणजे तिशीत काही माणसं मी ओळखतो ते असं वागतात हो, ते असं वागतात जणू सगळं संपलेलंच आहे, आता नाही होत रे या वयात वगैरे असे डायलॉग मारणारे मी ओळखतो. तर त्यांच्यासाठी पण म्हणजे किंबहुना त्यांच्यासाठी जास्त. पण ते मला पण इन्स्पिरेशन किंवा एक काय म्हणतात त्याला एक स्फूर्ती देणाऱ्या घटना घडतात मधनं. कारण याच्या काहीच दिवस आधी का 1.5-2 महिने आधी मी सई परांजपेंची मुलाखत घेतली. मी त्यांचं वय 87. अगदी काही इकडे माईक आणू नका, मी तिकडे येते म्हणून त्या पोडियमकडे चालतो सुरू केलं. त्याच्यानंतर आम्ही सत्काराला हजर राहिलो तिकडे. ते शिदा फडणीस ते मी शाळेत असताना त्यांची मुखपृष्ठ बघत होतो, मोहिनी दिवाळ्यांकाची. ते अजून चित्र काढतात. त्यांची 100 पूर्ण झाली परवा, शिदा फडणीस पुण्याचे. त्याच्यामुळे असेल अशा बघितलं की आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं की उगाच फार आपण हे करायला नको. आपण एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतो, सर्जनशीलता आपली पुढे चालू ठेवू शकतो, असं हे करता येईल. त्याच्यामुळे हे वय हा एक भाग झाला. पण मला म्हणायचं की ही स्क्रिप्ट म्हणजे जी ती संहिता होती त्याचं लिखाण जे होतं याचे मुळात स्क्रिप्टच म्हणजे स्टोरी खूप पॉवरफुल आहे याची, खूपच पॉवरफुल आहे. सगळी आम्हाला आता सांगता येणार नाही सिनेमा बघेपर्यंत, पण बघाच तुम्ही. म्हणजे ते रूप हा एक भाग झाला, पण त्याला अनेक अँगल्स आहेत त्या स्टोरीला. म्हणजे हे सगळी कॅरेक्टर जी आहेत त्या प्रत्येक कॅरेक्टरला त्याच्यामध्ये खूप वजन आहे त्या स्टोरीमध्ये. तर ते ह्याची गोष्ट, पटकथा आणि गुरुचे संवाद आणि मुळातमध्ये गाणीसुद्धा प्रफुल्लचंद्रांनी चाली दिल्या आहेत. आणि त्यातलं आता एक गाणं आजच संध्याकाळी 5ला रिलीज होतं, ते तुम्ही जरूर ऐका. भैरवी आहे ती. हा, म्हणजे कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यात अजय गोगावलेचा आवाज आहे. अजय गोगावलेचा आवाज आहे. गुरुचं हे आहे. आणखीन प्रफुल्लचंद्रची चाल आहे. तुम्ही ती बघा. त्याला खूप महत्त्वाचं स्थान या सिनेमात आहे त्या आत्ताच्या भैरवीला. हो, आणि कुठल्याही कलाकारासाठी भैरवी हा अत्यंत महत्त्वाचा गाण्याचा प्रकार आहे. आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात नांदीने होते, शेवट भैरवीने होतो. दशावतारातही असं आहे की जोपर्यंत भैरवी सादर होत नाही तोपर्यंत कुठलाही दशावतारी कलाकार त्याचं मेकअप उतरवत नाही. तर इतकं महत्त्व असणारी भैरवी या सिनेमात यासाठी महत्त्वाची आहे कारण ती बाबुली मेस्त्रीच्या आयुष्यातली शेवटची भैरवी आहे. आणि ती शेवटची भैरवी जी आहे त्याच्यात त्याने त्याच्या आयुष्याचं जे आत्तापर्यंतचं केलेलं काम आहे ते सगळं देवाला अर्पण केलं अशा आशयाची ती भैरवी आहे. गुरुदादाने गाणं लिहिलं आहे ते, आणि अजय गोगावले सरांनी गाणं म्हटलं आहे. A.V. प्रफुल्लचंद्राचं संगीत आहे. आणि मला असं वाटतं की या अख्ख्या सिनेमाचं जे सार आहे ना ते त्या भैरवीतनं योग्यरित्या येतं आहे असं मला वाटतं, जी आज संध्याकाळी येते. गुरुदादा, तुझ्याकडे येताना का तुझ्या एवढं मागे लागावं लागतं? हा एक भाग. आणि दुसरा भाग, प्रत्येक कॅरेक्टरकडे आम्ही जेव्हा पहिलं बघितलं प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगळा टेस्ट आहे, वेगळा फील आहे. तसं त्यांची वाणी पण तशीच असणार आहे. तसं त्या प्रत्येकाला लिहिण्यासाठी, प्रत्येकाच्या संवाद लिहिण्यासाठी तुझ्याकडून तुझं काय इनपुट होतं किंवा कसं तू ते मॅनेज केलं, जर ट्युनिंग कसं केलं प्रत्येक आर्टिस्टचं? तो अर्धच फक्त सांगतो की त्याची क्रिएटिव्हिटी म्हणजे गाण्यात ते दिसतेच, ह्याच्या लेखनात पण दिसते, पण दरवेळेला वेगळं कारण सांगण्यात सुद्धा क्रिएटिव्हिटी त्याची असेल. कामं घ्यायची नसली की तो एकच कारण सगळ्यांना सांगत नाही तो. पण तो एकदा त्यांनी मनावर घेतलं की मग काय त्याचं पुस्तक काढणार आहे. काम टाळण्याची 101 कारण.
पण काय माहिती आहे की मुळात माझा स्वभाव भिडस्त असल्यामुळे मला नाही म्हणता येत नाही तोंडावर आणि मग तो दुखावेल माणूस वगैरे. मग त्यापेक्षा मी बरेचदा काय करतो की फोन घेतच नाही. मग कोणाकडून तरी लांबून कळत जातं की हे चांगलं आहे. मग मी म्हणतो की अरे तुझा मिस कॉल बघितलाच नाही असं करून कॉल कर. हां. पण जसं म्हटलं की गीत ॲज अ गीतकार असेल किंवा हे तुम्हाला एक कळतं थोडंसं एक कानावर गेल्यावर गोष्ट की काय आहे. तर सुबोधला मी ओळखत होतो. त्याची गोष्ट त्याला मी पहिल्यांदा गाणी करायची म्हटल्यावर मी लगेच हो म्हटलं. तो म्हणाला, "नाही डायलॉग पण करशील का?" त्याच्यानंतर मग मी अचानक बिझी झालो. आणि यांच्याकडनं मला जेव्हा फोन आला की तू ते ऐकायलाच पाहिजेस. तेव्हा कारण दिलीप प्रभावळकर असं नाव आहे की ती कुठलाही विषय उगाच हो म्हणणार नाहीत. तर त्यांनी जेव्हा म्हटलं त्या लगेच मी दुसऱ्या दिवशीच मला वाटतं आपलं बोलणं झालं. "अरे दिलीप काकांचा मला मेसेज आलाय तू कधी येतोयस?" असं हां, मी कुठेही असू पण शकतो. कोकणात असतो मी बरेचदा. फोन केला तर आता त्यांना त्यांना अप्रोच करायला पाहिजे. तर ते एक्सेप्ट केलं. पहिली प्रतिक्रिया ही होती की ऐकल्यावरती ना, हा जसं म्हणाला की आई ऐकत होती. ती आतमधून नंतर हा गेल्यावर वाह! वाह! बऱ्याच वर्षांनी दशावतारावर काहीतरी येते हे ती जे म्हणाल ना, म्हणजे तिने गृहीत धरलं की मी ते लिहितोय म्हणून. हो. तर तिथे मला ती पहिली प्रतिक्रिया कारण ती बऱ्याच वेळा ऐकते आणि माझी आई प्रचंड वाचते. म्हणजे मी जर लेखक झालोय किंवा वाचतोय हे तर तिने मला कधी वाच म्हटलं नाही. पण लहानपणी मी जेव्हा आम्ही खेळायचो ते दुपारी जेवण झाल्यावरती पुस्तकं माझ्याकडे दळवी असतील, मतकरी हे ते जेवढी म्हणून ती आई खूप वाचायची. अगदी दिवाळी अंक आमच्याकडे यायचे ते तासनतास दुपारी वाचत. तर तिला फॉलो करून तुम्ही वाचू लागता ना, की आई आई करते ते मुलगा करतो. तसं आम्ही वाचू लागलो. तर त्यामुळे ती मला आत्ता पण येणारी पुस्तकं कोण गिफ्ट म्हणून पाठवतं, तर तुम्ही वाचून सांगा. तर मी आई वाचते आणि ती मला सांगते की यातली तिसरी गोष्ट बरी आहे, पुढचं पाणी घातलेलं आहे वगैरे असं ती डायरेक्ट सांगते. तर त्यानुसार मी ते करतो. तर तिने जेव्हा म्हटलं की हे उत्तम आहे आणि ह्याची नरेशन इतकं छान होतं, मग तो सिनेमा पाहिल्यासारखाच. खूप कमी वेळा असं होतं की दिग्दर्शक येतो, मग तो करत स्क्रिप्ट वाचतो लॅपटॉप उघडून. हा पहिल्यांदा आला तेव्हा त्याला जवळपास तोंडपाठ होतो मी तुम्हाला स्क्रिप्ट. माहित नसेल सांगतो हा ऍक्टर हां, ओरिजिनल ऍक्टर आहे हा. त्याने प्रत्येक नाही, कॅरेक्टर म्हणजे, तो ह्याला इंटर कॉलेजला वगैरे त्यांनी प्राइजेस घेतलेली आहे रुपारेल कॉलेजचा करेक्ट म्हणजे असा आवाज कोणाचा? तो परफॉर्म करतो प्रत्येक कॅरेक्टर. म्हणजे असं वाटतं की हे कॅरेक्टर हा का नाही करत असं म्हणजे म्हणजे effective होतं. हां. तर त्यामुळे ते मी लगेच हो म्हटलं आणि मग चॅलेंज एवढं हे नव्हतं की मी बाकी आमचं बालपण कॉपी पेस्टच आहे दोघांचं, की मार्च महिन्यामध्ये एसटीत बसवलं का म्हणजे ते मी हे सांगतो की बोकड ज्या उत्साहाने खाटकाकडे जाईल, त्या उत्साहाने आम्ही जून महिन्यात मुंबईत यायचो, की चल, चल रे शाळा सुरू होईल. तर तो जो हे होता आणि कोकणाची गंमत. त्यामुळे जेव्हा कोकणावर काही लिहायचं असतं, तेव्हा मी जसं नारबाची वाडी होती. नारबाच्या वाडीत मला खूप इच्छा होती की कुठेतरी यावं म्हणून त्याच्या सुरुवातीला मी तो दशावतार आणलाय. त्या मूळ गोष्टीत आधी प्लॅन नव्हता तो. तर तो दशावतार काहीतरी यावं कारण आम्ही लहानपणी ना मागे जाऊन दशावतार बघायचो. पुढे दशावतार सुरू आहे, लोक बघतायत. आम्ही ते मागे पुरुष बाई होत आहेत, मग मेकअप करतायत. त्यामुळे त्यातही नारबाच्या वाडीत जो प्रसंग आहे तो बॅकस्टेजचा आहे. तर ते जेव्हा हा म्हणाला की आपण दशावतारावरच करतो, नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता आणि त्याच्या स्क्रिप्टमध्ये एवढी गंमत होती, प्रत्येक कॅरेक्टर प्रिसाईज होतं. म्हणजे हा माणूस असा का असेल? बोलताना येताना सांगतो, मग डायलॉग लिहिताना मला त्रास नाही पडला. तो म्हणाला की हा असा का असेल? हे मास्तर असे का वागतील? ती मुलगी काय? मला तेच बऱ्याचदा टेन्शन होतं कारण मालवणी भाषा प्रत्येकजण किती कारण ती लिहिताना वेगळी आहे आणि ती डिक्शन त्याचं उच्चारात वेगळी आहे, बोली आहे ना ती. तर मग हा बोलेल का? कारण नाही झालं तर ते फसतं आणि मग लोक मूळ सिनेमा बघण्यापेक्षा ते मालवणी कसे चुकीचं बोललेत, याच्यावर चर्चा करत राहतील. तर मी त्यात प्रयत्न काय केला, की आजचा मालवणी जे आहे, आज तुम्ही कोकणात गेलं तर लोक मालवणीत तेवढं नाही बोलत. ते शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात त्यांचं मालवणी येतं. तर ते मी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काय होतं, की खरी नॅचरल वाटतात पात्रं सगळी. मुलगा वडिलांशी बोलताना मालवणी बोलेल, पण बाहेरच्या तो प्रेयसीशी बोलताना शुद्ध मराठी बोलते. कारण ती जोशी मास्तरांची मुलगी आहे. तर तो दाखवतो, की मी पण तर तो टोन ठेवला आणि प्रत्येक कॅरेक्टरला वेगळेपणा होता. म्हणजे एक भरतचं कॅरेक्टर आहे मला वाटतं तो तिकडचा आहे बेळगाव साईडचा किंवा याचा किंवा तर प्रत्येकाचा एक वेगळा टोन आहे. त्यामुळे असं नाही की सरसकट एक भाषा घेऊन लिहित सुटा. मग त्यात मला खूप मजा आली. महेश हां, तो गोव्याकडचा आहे. पण तो शुद्ध बोलतो डिकास्टा म्हणून. पण तो शुद्ध मराठी आणि इंग्लिश मिक्स बोलतो. तर ती संवादात गंमत आली. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर वेगळं करता आलं. सिद्धार्थ आणि प्रदर्शन दोन छान गाणं ते शूट झालं छान ते एडिटही केलंय जसं बाबांचं गाणं
उत्तमरित्या एडिट केलं होतं, तुमचंही गाणं छान edit केलं. तुमची जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांना बघायला मिळते. तुमच्या दोघांसाठी हा सिनेमा कसा होता आणि एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? विशेष करून त्या गाणं सगळ्यांनी बघितलं आहे. कोणी सुरुवात? लेडीज फर्स्ट. लेडीज पहिलं फर्स्ट. कौतुक कोण करणार एकमेकाचं ते ठरवा. ठीक आहे. गाणं सगळ्यात कठीण भाग होता सिनेमातला खरं तर. म्हणजे हे सगळं आलंच क्रमपात्र की क्रमप्राप्त की कशी मजा आली एकमेकांसोबत काम करताना आणि छान वाटलं आणि छान को ॲक्टर्स वगैरे वगैरे. पण ऑन अ व्हेरी ऑनेस्ट नोट, वन ऑफ द डिफिकल्ट पार्ट वॉज की टिपिकल रोमॅन्स न करता आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत हे त्या गाण्यातनं दाखवणं. किंवा मला नंतर प्रतिसादात पण ते आलं, पण सुबोधने मला असंही सांगितलं होतं की माधवला आई नाही आहे, त्याला फक्त वडील आहेत. तर आईची फिगर मिसिंग असल्यामुळे तो प्रेयसीमध्ये पण कुठेतरी ममत्व शोधतोय आणि ते तिच्याकडनं पुरवलं जात आहे. हा एलिमेंट पण त्या गाण्यामध्ये कुठेतरी आला पाहिजे किंवा तुमच्या सीन्समधनं तुमच्या असण्यातनं तो आला पाहिजे वगैरे. तर अशा खूप बारीक बारीक डिटेल्स त्याने सांगितल्या होत्या. म्हणजे आता 2 माणसं प्रेमात आहेत, पण ती कुठल्या भागात त्यांचं प्रेम प्रकरण चालू आहे ह्याचा पण त्यांच्यावरती खूप परिणाम होत असतो. तर ते एलिमेंट्स पण आमच्या इक्वेशनमध्ये आणण्याचा प्रयत्न करणं. तर हे ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आणि थ्रेड्स त्या कठीण होत्या. बाकी एकमेकांसोबत काम करणं तर सोपं होतं. म्हणजे गिव्ह अँड टेक असेल किंवा कम्फर्टेबल होणं असेल वगैरे त्याच्यामध्ये काहीच अडचण नव्हती. आणि ह्या गोष्टी शोधण्यासाठी दोघंही एकाच दिशेने प्रयत्न करत होतो. आणि आमची भेट पण अगदी लुक टेस्टला झाली, कारण की सिद्धार्थ आय थिंक त्यात सगळ्यात शेवटी कास्ट होणारा व्यक्ती तो आहे. तर मी गोष्टीला हो म्हटल्यानंतरपर्यंत मला माहीतच नव्हतं माधव कोण आहे. काही नावं कानावर आली होती पण कोणाचं कन्फर्मेशन काहीच नव्हतं. आणि पहिल्या लुक टेस्टच्या कॉलशीटवरती माधव सिद्धार्थ मेनन असं दिसल्यावरती मला कळलं आई शपथ हा आहे. तर तेव्हा आमची ओळख झाली आणि मग मैत्री झाली आणि छान सुंदर अनुभव. तू बोलत नाही मला आता इतकी वर्ष मी काम करतोय तर खूप यंग ॲक्टर्स आहेत आणि एकमेकांचं काम आम्ही सगळेच बघत असतो. आणि ऑफलाईन ह्याविषयी बोलणं होतं. आम्ही खूप जास्त स्वप्नरंजन करत असतो की आपल्याला ना अशी फिल्म मिळाली तर, किंवा आपण अशी एक फिल्म करूया त्याच्यासाठी काय करता येईल, असं अनेक म्हणजे चर्चा होत असतात. तर तसंच आमचं दोघांचं एक म्युच्युअल ॲडमिरेशन एक होतंच. पण ती रिॲलिटीमध्ये खूप लवकर, म्हणजे आय थिंक 1 वर्षाच्या आतच हे सगळं घडलं आय फील, है ना. आपल्या एक नाही खूप वर्ष झाली का? ओ बरं, ओके, सॉरी. पण एनिवे असं वाटतं की ते लगेचच ते झालं. आणि खूप लोक असं म्हणतात की यार तुमची ही जोडी म्हणजे आम्हाला कधी इमॅजिन झालेलंच नाही वगैरे. पण आम्हाला खूपदा इमॅजिन झालेलं आहे हे. तर पण मजेशीर आहे. आय थिंक सिनेमा हे माध्यम म्हणून ह्या काही गोष्टी असतात. सिनेमा हे परंपरा म्हणून म्हणजे एक उत्तम टीजर, एक ट्रेलर किंवा एक नवीन जोडी, ह्या किक देणाऱ्या काही गोष्टी आहेत. आणि खूप चांगलं रिसीव्ह झालं. म्हणजे अनेक लोक आमच्या गाण्यावर रील्स बनवत आहेत. आम्हाला खूप आनंद होतोय, कारण मी रील्स बनवणारा माणूस नाही आहे. मी खूप क्लिअर आहे, मला असं काहीतरी काम करायचं आहे ज्यावर लोक रील्स बनवतील. तर माझं स्वप्न पूर्ण झालं आहे या सिनेमाच्या निमित्ताने. आणि आम्ही दोघे आहोत ह्या सिक्वेन्समध्ये. आम्हाला खूप मज्जा येते आणि खूप हे पण काही म्हणजे लोकांना खूप उत्सुकता आहे की नेमकं ह्या रिलेशनशिपमध्ये काय गिव्ह अँड टेक आहे आणि ह्या सगळ्या सेटअपमध्ये हे प्रेमाचं काय प्रकरण आहे आणि नेमकं काय. जसं माझं आणि दिलीप काकाचं म्हणजे जेव्हा औशीचं गो हे गाणं आलं होतं तेव्हा मला मेसेजेस यायला लागले की अरे काय नेमका हा सिनेमा काय आहे. कारण थिअरीज तुम्ही बदलत राहताय. म्हणजे ह्या दुष्टदुरित वाढतील वगैरे ह्याच्यात औशीचं हे काय. तर तसंच आम्हाला प्रचंड उत्सुकता आहे आणि एक्साइटमेंट आहे आणि थोडीशी भीती पण आहे, कारण अपेक्षा पण वाढल्यात त्यामुळे. पण गाणं अप्रतिमच आहे. ए व्ही प्रफुल्लचंद्र वॉज वन ऑफ द रिझन्स
की मी असं झालो की नाही मला करायचंच आहे सिनेमा. मी सुबोधला पण विचारलं होतं आणि म्हटलं EV करतोय, संपला विषय तिथे एंड होतो. कारण सिनेमा या माध्यमासाठी म्युझिक बनवणारा काही म्युझिक डिरेक्टर्सपैकी EV आहे, फक्त मराठीत नाही पण भारतात, असं मला वाटतं. तर आणि ते गाणं ज्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचलंय त्याच्यात एव्हीचा जितका हात आहे, गुरु सर आहेत, तितकंच सोनिया परचुरे यांनी कोरिओग्राफ केलंय. तर सोनियाताईने इतकं सुंदर कोरिओग्राफ केलंय. हो. कारण ते सगळे मोमेंट्स क्रिएट करणं हे कम्प्लिटली तिचं यश आहे. तिने एक एक नजर काढून घेतली आहे आमच्याकडनं, किंवा 7-7, 8-8 रिटेक्स तिने करायला लावले जोपर्यंत तिच्या डोक्यातलं घडलेलं नाहीये. म्हणजे जसं टेक्स्टला सबटेक्स्ट असतं ना, Correct. तसं त्या मोमेंटला एक लुकला एक 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 बीट एक तिने पकडला. बीटला अनेक सबटेक्स्ट सोनियाताईंनी आम्हाला दिले आणि त्यात बरंच एक्सप्लोरेशन झालं. म्हणजे आम्ही कोकणातून मुंबईला आलो फक्त रिहर्सल करायला शूटच्या मध्ये, आणि मग परत गाण्याच्या शूटच्या आधी एक दिवस आम्ही पोस्ट शूट रिहर्सल करून मगच आम्ही शूटिंगला आलो. आणि शी वॉज व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर. म्हणजे तिला माधव आणि वंदना आमच्याहून जास्त कळले हो, होते. असं वाटावं. म्हणजे खरं, हे अगदीच खरं. आणि ते गाणं करता करता पण आम्हाला काही गोष्टी अनलॉक झाल्या पात्रामधल्या. म्हणजे जो एक अवखळपणा आहे वंदनाचा, तो आणणं सोपं असतं, पण तो असणं, या असण्याकडे प्रवास सुरू झाला म्हणजे त्या गाण्यानंतर कुठेतरी, असं मला वाटलं. तोपर्यंत एक चालू होतं काहीतरी वर्किंग, पण त्या गाण्यामध्ये असं काहीतरी वेगळंच अनलॉक झालं, ज्याच्यानी आम्हाला पुढचे सीन्स करताना पण ते जाणवलं की आता थोडंसं आपण जे रिहर्सलला गेलो त्याच्यापेक्षा खूप वेगळं काहीतरी होतं. ऑल्सो एक ॲड करायचं मला, म्हणजे माधव आणि वंदनाला जेव्हा मी बघतो स्क्रीनवर किंवा गाण्यात किंवा स्क्रिप्ट वाचताना, मला असं झालं की असं एक कपल मी मिस करत होतो सिनेमात कुठेतरी. म्हणजे माधव ज्याच्यात काहीही टॉक्सिसिटी नाही आहे, जो अशा एका भव्य सिनेमात असं त्या कॅरेक्टरचं पिचिंग आहे. आणि खरंच मला असं वाटतं की एक रिलेशनशिप असावं करायचं तर वंदना आणि माधव सारखं असावं, हे मला वाटतं. हे तर खूप प्राऊड फील होतं यार, म्हणजे सिनेमात आणि मराठी सिनेमात हे होतंय. हो. म्हणजे सोने पे सुहागा. आणि त्याची तुमच्याकडे यायचं आहे, इतका सगळा मोठा लवाजमा आहे, गोष्टी खूप जुळून आणल्यात तांत्रिकदृष्ट्या, मॅन्युअली सुद्धा आणि सगळ्या कलाकार. आपण आपल्याकडून एक सपोर्ट व्हावा त्या सिनेमाला, त्या तुमचा दृष्टिकोन नेमका काय होता त्यामागचा? माझा खूप चांगला मित्र आहे. आम्ही खूप वर्ष एकमेकांना ओळखतो. तर माहिती होतं तो काय करू शकतो आणि त्यांची टीम काय करू शकते. त्याच्यामुळे मी एक तिकडे सुरुवातीपासून या प्रोसेसमध्ये सपोर्ट सिस्टीम म्हणून होतो. आणि ही स्क्रिप्ट टेबलवरती आल्यावरती त्यांनी आत्ता या सगळ्यांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा सिनेमा दिसला. तर तो मला ज्याच्यातलं सिनेमातलं काही कळत नाही, तो मलाही सिनेमा दिसला. आणि मग आमचं बोलणं झालं की याला जे काही लागेल ते करूया. मग म्हणजे मी एक जण आहे, आमच्याबरोबर अजून एक नितीन सहस्रबुद्धे म्हणून आहेत, संजय दुबे म्हणून आहेत, अशोक हांडे असतील, अशा सगळ्या निर्मात्यांची फौज आम्ही तयार केली. आणि सुरुवातीपासून असाच प्रयत्न होता की आपल्याला हा सिनेमा कन्व्हेन्शनल मराठी सिनेमासारखा करायचा नाही, आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा माउंट करायचा आहे. कारण या सिनेमात जे जे दाखवायचं होतं तिकडे कॉम्प्रोमाइज केलं असतं तर तो त्या पद्धतीने आत्ता दिसला नसता. म्हणजे त्याच्यात जे DI, VFX जे जे यांच्या टीमनी केलेलं आहे, तर त्या दृष्टीने खूप म्हणजे सपोर्ट सिस्टीमची गरज होती. आणि ते आम्ही लकीली उभी करू शकलो. ओशन फिल्म कंपनी, ओशन आर्ट हाऊस, असं आम्ही सगळं जुळवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंतर हे आमची सगळी मेहनत बघूनच असं वाटतं की झी पण लगेच ऑनबोर्ड आलं. त्याच्यामुळे झी आल्यानंतर मग अजून एक वेगळ्या लेवलला ते गेलं आहे असं वाटतंय आम्हाला. आणि आता तुझं नाव अभिनयाचं आहे. अभिनय, तुझा आम्ही जो लुक बघितला, म्हणजे यापूर्वी नाटकात तुझं काम आहे, त्यातला तुझा लुक म्हणा किंवा मध्यंतरीचे सिनेमे तू केले त्यातला तुझा लुक म्हणा, छान गोंडस मस्तपैकी असा होता त्याच्यामध्ये, गुळगुळीत आलेला. आणि या सिनेमातला जो तुझा जो लुक आहे तो खूपच म्हणजे अनपेक्षित आहे. हो. काही सेकंदांसाठी येतो, पण तो चष्मा म्हणा, नजर म्हणा, तुझ्या आवाजातलं एक वेगळं ते बेअरिंग म्हणा,
ही ही भूमिका आपल्या इमेज ब्रेकिंगसाठी तुला महत्वाची ठरते का की ती आवर्जून तसं तू ते ऍक्सेप्ट केलंयस? काय नेमकं आहे? दोन्ही गोष्टी आहेत की एकतर इमेज ब्रेक पण करायची आहे आणि दुसरी गोष्ट ती त्याच्यासाठी आपल्याला पण कळतं की आपली पोच कुठपर्यंत आहे, आपली रेंज कुठपर्यंत आहे. सो त्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण आता असं झालं आहे की आता मी तिशीत चाललो आहे माझ्या. तर आता एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे. जर मी एका इमेजला स्टिक झालो तर मी तेच बनून राहील आयुष्यभर, जे मला नाही करायचं आहे. आणि आत्ताच ती वेळ आहे की जिथे मी एक्सपेरिमेंट करू शकतो. म्हणजे जेणेकरून लोकांना कळेल की बाबा हा हे पण करू शकतो, हा ते पण करू शकतो. आणि सदैवाने एवढ्या चांगल्या सिनेमात, एवढ्या चांगल्या फळीमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचं एक्सपेरिमेंट करायला मिळतंय, तर आय फील तर तुम्ही ते केलंच पाहिजे. माझ्यामध्ये ती ती अपॉर्च्युनिटी मी कधीच मिस नसती केली. आणि मला खलनायक करायला आवडतात. कारण खलनायक म्हणजे खलनायक असं आहे असं म्हणत नाही अजिबात पूर्णपणे. पण 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 त्याची जी ग्रे शेड आहे किंवा त्याची जी वेगळी शेड आहे त्याची जी- शिकवून आणलंच नाही. आता माझ्या मतांवर पूर्ण विश्वास आहे. मला नक्की मिसगाईड करेल. भावनाओं में बह गया मैं थोड़ा. तर तर ते खलनायक नाहीये, ते शेड आहे त्याची. तर ती शेड मला एक्सप्लोअर करायची होती बेसिकली. कारण ते पात्र ज्या पॉइंटला सुरू होतं सिनेमात, त्याचं जे इमोशन्स, त्याचा जो ग्राफ आपल्याला बघायला मिळतो, शेवटपर्यंत तो थोडा वेगळ्या ठिकाणी गेलेला असतो. अनप्रेडिक्टेबल आहे ते खूप. सो ते खूप इंटरेस्टिंग होतं. सो तो एक्सप्लोअर करायला मला मिळालं आणि पुढेही खूप करायला मिळेल याची मला खात्री आहे. ही ऑडिशन आहे या सिनेमामध्ये सगळ्यांसाठी. हां. ऑडिशन म्हणून सगळ्यांसाठी. आता गेली 8 वर्ष मी ऑडिशन देऊन देऊन थकलोय. फायनली हे होईल असं मला वाटतं की हे लग जाएगा अभी. मला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. उत्तर तुम्ही दोघांनी सुरुवात करा त्याचं की गेल्या 1-2 वर्षामध्ये जे सिनेमे छान चालले आहेत किंवा ज्या सिनेमांना पॅन इंडिया प्रेक्षक वर्ग मिळाला, मग तो कांतारा असेल म्हणा किंवा हिंदीतला मुंजा असेल म्हणा, तर त्या सगळ्यामध्ये एक सॉइल स्टोरी आहे, लोककथा आहे त्याच्यामध्ये किंवा काही पौराणिक त्याला जोड मिळालेली आहे आणि ते प्रेक्षकांना अधिकाधिक बघायला आवडतं. तर त्यामागचं नेमकं आणि आपला सिनेमा तसा त्या प्रवाहातला आहे. तर तसं का होतं, प्रेक्षकांना ते सिनेमे का आवडतात आणि या निमित्ताने पुन्हा जो प्रेक्षक आपला नाहीये, तो नव्याने प्रेक्षक आपल्याला बनवता येईल का, जो दुरावला गेलाय तो त्याला पुन्हा जवळ आणता येईल का, या संपूर्ण ओव्हरऑल या कसं बघतो या सगळ्या गोष्टींकडे? मला असं वाटतं की फक्त पौराणिक किंवा काहीतरी स्पिरिच्युअल किंवा कुठल्या तरी लोककथेवर आधारित सिनेमा म्हणजेच मातीतला सिनेमा असं आपण टर्म करणं कदाचित चुकीचं ठरेल. म्हणजे झीचा याच्या आधीच आलेला आता थांबायचं नाही सारखा सिनेमा हाही तेवढाच मातीतला सिनेमा आहे. कारण तो आपल्या मातीतल्या लोकांची खरी गोष्ट सांगतोय. सो मला असं वाटतं की कांतारा असेल किंवा मुंजा असेल किंवा आम्ही जो दशावतारमध्ये प्रयत्न करतोय तो असेल किंवा आता थांबायचं नाही असेल, जारण असेल, खूप सिनेमे आहेत. आता हे सगळे सिनेमे आहेत ना, आपल्या रूट्सच्या दिशेला आपण चाललोय. आणि मला असं वाटतं की मधल्या काळात कदाचित असं झालं असेल की आपण जे नाही आहोत किंवा आपण ज्याच्याशी चटकन रिलेट करू शकत नाही असे सिनेमे करण्याचा प्रयत्न करून पाहिला गेला असेल. आणि तो काही चुकीचा नाही आहे. प्रत्येक वेळेला प्रेक्षकांना आपण किती वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट देऊ शकतो, कथा सांगू शकतो, असा प्रयत्न प्रत्येक निर्माता दिग्दर्शक करत असेल. आत्ताचा काळ असा आहे, आपल्याकडेच नाही जगभरात असा आहे की आपण आपल्या मातीशी घट्ट असलेलं, आपल्या मुळाकडे घेऊन जाणारी जर गोष्ट सांगितली तर ती आपण सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो असं मला वाटतं. म्हणजे मी कुठल्या तरी 40 माळ्याच्या बिल्डिंगमधल्या कुठल्या तरी अतिशय श्रीमंत माणसाची गोष्ट कदाचित सांगू शकणार नाही नीट, कारण की मी ते कधी अनुभवलेलं नसेल. पण जे मी अनुभवलं आहे, जे मला लहानपणापासून माझ्यावर जे संस्कार झालेत किंवा जे मी पाहिलं आहे ते मांडायला आपल्याला जास्त सहज सोपं वाटतं आणि कदाचित प्रेक्षकांनाही ते त्यांचं वाटतं. त्यामुळे कदाचित हे होत असेल. म्हणजे मला असं वाटतं की दशावतारची जी कथा आहे ही कथा काय फक्त कोकणातली कथा नाही आहे. निसर्ग, राखणदार हा कॉन्सेप्ट काही फक्त कोकणापुरता नाही आहे. विदर्भातले पण जंगलांमध्ये असंच लोककला आहेत, असेच वेशीवरचे देव आहेत. कुठे म्हसोबा म्हटलं जातं, कुठे वेशीवरचा देव म्हटलं जातं. अनेक आपल्या काय म्हणतात डेमिगॉड्स किंवा डायटीज आहेत. जसं कांतारामध्ये आपण बघतो, जसं ॲमेझॉनच्या खोऱ्यात आहे, अवतारमध्ये आहे. म्हणजे जगात कुठेही गेलं तरी जंगलाबद्दल किंवा निसर्गाबद्दलचं प्रेम तसंच असतं.
प्रत्येक ठिकाणच्या लोकपरंपरा या निसर्गपूजक असण्याच्या दिशेला प्रवास करत असतात आणि बहुतेक जगातले सगळीकडच्या माणसांचे स्वभाव हे थोड्याफार फरकाने सारखे असतात, त्यांचे विषय सारखे असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्या जवळ जाणारं काही केलं ना तर कदाचित ते लोकांपर्यंत सहज पोहोचतं असं मला वाटतं. हो हा हा म्हणाल ते बरोबर आहे. म्हणजे हे हे युनिव्हर्सल ट्रूथ ज्याला म्हणता येईल तसं आहे. कारण हे असं आणि याच्यामध्ये पण तेच आहे. म्हणजे हा बाबुली जो आहे तो श्रद्धावान अशा अर्थी की तो निसर्गावर प्रेम करतो, सगळ्यात अधिक दशावतारावर प्रेम करतो, म्हणजे लोककलेवर जी परंपरा आहे आणि त्याच्यात त्याचं एकूण रक्तातच त्याचे दशावतार आहे. लहानपणापासून तो करत आला आणि तो शेवटपर्यंत सोडत नाही, अगदी शेवटपर्यंत. आणि मुलांनी याच्यात येऊनच त्याला वाटतं मुलगा जरा स्टेबल हे राहावं. पण लोककलेवर हे करणारा हा म्हणाल तसं राखणदार, तो वेशीवरचा असेल राखणदार की ज्याच्यावर श्रद्धा आहे असा गॉड किंवा देव असेल, त्याच्यावर निसर्गावर आणि पर्यावरणावर या सगळ्यावर तो हे करणार आहे. तर हे कुठल्याही ह्याच्यात हे सत्य असू शकतं ना, म्हणजे कुठल्याही कोणालाही अपील होऊ शकतं हे की असा तो आहे. आणि त्याचं एक त्याची श्रद्धा अशी आहे की हेच मला सगळ्याच्या आता त्याच्यावर काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते म्हणून हे सगळे अवतार घेत होतो. तर त्यातनं मला बाहेर काढणारा दशावतारच आहे, तर राखणदारच आहे. पर्यावरण निसर्गाचं प्रेम मला या सगळ्यातनं बाहेर काढेल, मला परत उभं करेल, परत मला लढायला शक्ती देईल असं त्याला वाटतं बाबुलीला. तर हे मला असं वाटतं की कुठल्याही कोकणातलं असायला पाहिजे असं नाही, कुठल्याही भागातल्या बाकीचं मला इतकं माझा स्टडी नाही आहे. पण मला असं वाटतं की कुठल्याही तऱ्हेच्या आपल्या भारतातल्या तरी कुठल्या ह्याला याच तऱ्हेचं एक हे असू शकेल, म्हणजे त्याची श्रद्धा किंवा त्याचे विचार असू शकतील. आणि मातीशी जोडणं जाणं किंवा एक नाळ असणं, तिथे गोईंग टू द रूट्स म्हणतात तसं तसं हे जाणं हे जास्ती नैसर्गिक वाटतं मला. आणि एक त्याच्या निमित्तानं विचारेन की तुम्ही आता जसं म्हणालात की दशावतारी कलाकारांना तुम्ही भेटलात, बरेच त्यांच्याशी बऱ्याच जणांची चर्चा केली किंवा त्या त्या कलाकारांशी तुम्ही बऱ्याचदा मीटिंग्स होतो, त्या डिस्कशन्स होतो. तर दिलीपजीला मला विचारावंसं वाटेल की तुम्हाला नेमकं म्हणजे सिनेमा हा एक भाग झाला, पण पुढच्या काळामध्ये दशावताराची सध्याची काय नेमकी ती स्थिती काय आहे आणि पुढच्या काळात म्हणजे काय म्हणतो ना की आपण दशावतार बदललाय किंवा पुढच्या काळात राहील की नाही, कलाकार असतील की नाही हे सांगता येत नाही. तर तुमचं ऑब्झर्वेशन काय? माझं ऑब्झर्वेशन सगळ्यात पहिलं मी एक अपराधी भावना माझ्या मनात आली ते असं की मी इतकी वर्ष भूमिका करून वगैरे सुद्धा मला दशावतार या ह्याच्याबद्दल ऐकीव माहितीशिवाय फारच कमी माहिती होती मला. तर या सिनेमाच्या निमित्ताने दशावतार याबद्दल खूप लोकांना प्रेम उत्पन्न होईल याचे मला खूप आनंद होतो याचा, की दशावतारी कलाकारांकडे, त्यांच्या निष्ठेकडे, त्यांच्या एकूण टॅलेंटकडे, गुणांकडे लोकांचं लक्ष वेधलं जाईल दशावताराकडे. हे मला खूप, कारण मला हे फार उशिरा कळलं. मी या सिनेमाच्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायला आनंद वाटते. आधी म्हणजे अपराधी वाटतं की मला माहीत नव्हतं, आनंद होतो म्हणजे मी जाऊन बघितले. पहिल्यांदा बघितलं मी आत्ता सिनेमाच्या की दशावतार काय प्रकार आहे. तर मी नेरूरच्या देवळामध्ये जाऊन बघितलं अख्खा दशावतार. मी ते कसे मग म्हणजे स्टेजवर नाही आत पण गेलो होतो अर्थात. स्वतः रंगवतात स्वतःला, सगळ्याचा ड्रेस त्यांची रंगभूषा वेशभूषा सगळं स्वतः करतात. स्क्रिप्ट नसते हातात, जे आमचं नाटक कला मला भयंकर आश्चर्य वाटलं. हातात स्क्रिप्टच नाही सिनेमा नाटकाची. त्या आयत्यावर ठरवतात की आज, आणि सगळ्यांना हे पुराणातल्या गोष्टी पौराणिक गोष्टी ह्याच्यात रामायण महाभारत हे सगळं माहिती असतं. त्याच्यावरून ते परम्युटेशन कॉम्बिनेशन करून काहीतरी स्टोरी बनवतात. मग त्यातला एक प्रमुख कलाकार असतो, तो सांगतो आज तू हे, आज तू हा, अमुक तमुक, आणि ती स्मूथ प्रयोग होतो तो. त्यामुळे त्याच्यात नाट्य आहे, लढाई आहे, गाणी आहेत, नाच आहे, काय नाही त्याच्यात सगळं आहे. आणि माईकशिवाय आवाज पोचवणं पण आहे. हे इतक्या गोष्टी करतात रंगरंगोटी करून. थोडा वेगळ्या तऱ्हेचा अभिनय शैली आहे, स्टाईल आहे ती. तर हे सगळं पोचेल आता लोकांपर्यंत या सिनेमाची. ह्याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे आणि जे मोठं काम केलं असं मला वाटतं. सिनेमाची सेल झालं, पण दशावताराकडे लक्ष वेधणं की ही आपली जी कला आहे 800 वर्ष जुनी आहे. 800 वर्ष झाली दशावताराला. आम्हाला माहिती तेवढी आहे, आणखीन काही रेफरन्सेस असतील आतमध्ये माहीत नाही मला. 800 वर्ष जुनी हे आहे. आणि आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली नाही. म्हणजे हे आम्हाला नाईट्स बीट्स मिळतात इकडे, त्यांना पैसे इतके नाही मिळत. आणि ते गावोगावी रोज फिरत असतात.
म्हणजे काय म्हणतात त्याला रात्रीचा राजा आणि डोक्यावर काय असं दशावतारात म्हणतात की रात्रीचो राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा. मग तेच सामान घेऊन पेटावर घेऊन दुसऱ्या गावाला जातात. पण म्हणजे त्याची दुसरी बाजू फक्त सांगायला मला आवडेल की त्यांची इतकी प्रचंड निष्ठा आहे दशावतारावर, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला तल्या लोकांनी दशावताराला जिवंत ठेवण्यासाठी जे प्रचंड प्रेम दिलंय ना, की आजही जवळपास 100 दशावतारी मंडळं तिथे दशावतार सादर करतात वर्षभर. खूप जास्त आर्थिक स्थैर्य नसताना पण त्यांची निष्ठा कुठेही ढळलेली नाही आहे. ते तितक्याच ताकदीने ते सादर करतायत. तरुण कलाकार त्याच्यात येत आहेत. आणि मला असं वाटतं फक्त एकच दुर्दैव आहे की हा दशावतार आहे जो कोकणातला, तो आत्तापर्यंत फक्त मुंबई पुण्यापुरता पोहोचू शकलाय. आम्ही काय अख्खी दशावतारावर केलेली डॉक्युमेंटरी नाही आहे की आम्ही सगळं मांडू शकू. पण मला असं वाटतं की आपला दशावतार चित्रपट बघून जर प्रेक्षकांना दशावतार ही लोककला पाहावीशी वाटली आणि त्यानिमित्ताने जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत दशावतार पोहोचला ना, तर मला जास्त आवडेल. आपण नेहमी बघतो की आपल्याकडचे तमाशा कलावंत अमेरिकेला जातात, लंडनला जातात, मोठ्या मोठ्या ऑपेरा हाऊससारख्या थिएटरमध्ये परफॉर्म करतात. आपली भारुडं परदेशी गेलेली आहेत, पण आपला दशावतार आत्तापर्यंत परदेशी जाऊ शकला नाही आहे. तर माझं स्वप्न असं आहे की आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे चित्रपटातनं दशावतारची तोंडओळख करून देण्याचा. ही तोंडओळख जर दशावताराला ते राजवैभव मिळवून देऊ शकली आणि आपला दशावतार जर परदेशी जाऊ शकला तर आम्हाला खरंच खूप बरं वाटेल. कारण आमच्या सिनेमाला कसं पॉवरफुल स्टोरी आहे सोबतची गोष्ट आणि पार्श्वभूमी दशावताराची आहे. असं. आणि आम्ही याच्यासाठी खूप हे केलं. मी ह्याने सांगितलं कसं आम्ही जाऊन अनुभवी दशावतारी मंडळींकडे त्यांच्या मुलाखती घेतली. रिटायर झालेल्या लोकांकडे जाऊन आम्ही त्यांचे अनुभव ऐकले. दशावतारी मंडळींनी मुंबईला येऊन मुघल लेनमध्ये माटुंग्याच्या वर्कशॉप्स घेतले आमचे. आम्हाला करून दाखवले, आमच्याकडे करून घेतलं. वर्कशॉप्स घेतले आमचे. म्हणजे आम्ही चकित झालो. बायकांचे रोज पुरुष करतात अजूनही तिकडे, आणि असं ओळखू येत नाही ह्या पुरुष आहे बाई नाही आहे असं नाही वाटत. खूप चांगलं करतात. ह्याच्याशी खूप चांगली फ्रेंडशिप झाली ती प्रियदर्शनीची. काही कलाकार सुद्धा दशावतार सिनेमात घेतलेले आहेत. हो. त्याच्यामुळे ही या निमित्ताने जर दशावतार हा म्हणतो तसं ओळख झाली लोकांची, लोकांनी एक दखल घेतली तर फार चांगलं होईल असं मला मनापासून वाटतं. ह्या दोघांना तर लहानपणापासून बघितले. मी आत्ता नव्याने बघितलं आणि मला गिल्टी वाटलं. आपल्याला हे माहीत कसं नव्हतं अजून. कोकणात दौरे केलेत मी नाटकाचे, शूटिंग्स केली आहेत 4-5, पण हे मी कधी बघितलं नव्हतं. या निमित्ताने बघितलं आणि हा एक वेगळा अनुभव होता त्यांच्याबरोबर काम. आणि आपल्या सिनेमात काम केलं त्यांनी. तर एक सीझन्ड अनुभवी दशावतारी कलाकार आहे सिनियर, ज्याने आमचं वर्कशॉप घेतलं. त्याने आला येऊन सांगितलं की मी तुमचं काम करतो पण मला दशावताराला भूमिका देऊ नका, मग दुसरा रोल द्या. त्याला दुसरा रोल दिला आहे याच आमच्या सिनेमात. गुरुला फक्त एक आणि त्या निमित्ताने विचारेन की जसं तू म्हणास की तू लहानपणापासून बघितलंस, कारण तुझं गाव कुठे आहे तू लहानपणापासून बघितलंस, तर तेव्हाचा दशावतार आणि आत्ताचा दशावतार काय किती बदल, काय फरक झालाय, काय वाटतं? बदल म्हणजे तांत्रिकदृष्ट्या थोडा बदल प्रगती झाली आहे, पण ती निष्ठा आणि ते जे आहे तसंच आहे. म्हणजे मी याला म्हटलं की संवाद लिहिताना ते दशावतारी कलाकार एकमेकांशी बाहेर शुद्ध मालवणीत, म्हणजे दुसरी भाषाच नाही, प्युअर मालवणीत बोलतात. पण जेव्हा ते परफॉर्म करत असतात तेव्हा ते प्राकृत मराठीत बोलतात. म्हणजे या देहास संज्ञा असं वगैरे, येथवर येण्याचं काय प्रयोजन इतकं. तर आपलं आश्चर्य वाटणं 11th आवरला ते ठरलेलं असतं की आता हे करायचं आहे. तर ते डायलॉग ते बोलतात, मनाचे बोलणं आणि इतकं जड बोलणं, म्हणजे हे काहीतरी कौतुकास्पद आहे त्यांचं. तो ते काय माहिती निष्ठा तशीच आहे. जसं हा म्हणाला की आपल्याकडे नाटकाला समजा असेल, नाटक सुरू आहे तर माझी एंट्री पहिल्या अंकाची आहे, त्यानंतर मला जर डोंबिवलीला जायचं तर मी मध्यंतराला निघून जातो. ते लोक भैरवी झाल्याशिवाय मेकअप काढत नाहीत. ही जी निष्ठा आहे ना ती अजून कायम आहे त्यांच्यात. आणि तू म्हणालास की 100हून अजूनही अधिक दशावतार मंडळ आहेत. आणि ती काही फार चांगल्या आर्थिक परिस्थितीत आहे तसं नाही. अहो, ते दिवसा नोकरी बिकरी काही करतात, रात्री येतात परत आणि तो रात्रभर जागरण करून दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला जातात. परिस्थितीने तशीच आहेत. ते वाईट वाटतं फार. म्हणजे इतकी मेहनत घेतात आणि इतकी निष्ठा त्यांची आहे, त्यांना पैसा एक बराबरी मिळायला हवा. पण हे कोकणातल्या फक्त गावागावातच प्रयोग होतात आता. बाहेर दशावताराचे प्रयोग आहेत ना ते मुख्यत्वे दशावतार हा जो कलाप्रकार आहे तो देवाच्या स्तुतीसाठीच आहे, देवाच्या मनोरंजनासाठीचा तो प्रकार आहे. म्हणजे देवाच्या उत्सवांच्या दिवशी, गावच्या जत्रेच्या दिवशी अशा वेळेला ते मंदिरात सादर केले जातात. हळूहळू दशावतारी नाटकं ही जरा
गावातले संपन्न व्यक्ती जे असतात ते इतरांना मनोरंजन म्हणून दशावतारी खेळ ठेवण्याची एक पद्धत आहे. आणि बऱ्याच राजकीय पक्षांमुळे असेल किंवा सामाजिक संस्थांमुळे असेल, मुंबई आणि पुण्याच्या आसपास दिवाळीच्या सुमारास मालवणी जत्रा लागतात. त्या मालवणी जत्रांमध्ये कोकणी माणसासाठीचा तो एक आवडता मनोरंजनाचा भाग आहे आणि तो कुठेही दशावतार असला तर मग कोकणी माणूस तिकडे जाऊन गर्दी करतो आणि तो दशावतार बघतो. पण अशा म्हणजे तो ॲक्च्युली लोकाश्रयावर जिवंत असलेला कला प्रकार आहे. सोबत मगाशी म्हणालास की साता समुद्रापार दशावतार घेऊन जावं कारण एक सिनेमातही तो प्रयत्न आहे. पण सिनेमाच्या दृष्टीने तुम्ही 3 मित्र सुद्धा त्या सिनेमाचे निर्माते आहात. हो. सुरुवातीला मराठी सिनेमा प्रदर्शित होतोय महाराष्ट्रामध्ये, तर यापुढे जाऊन तो पॅन इंडिया प्रदर्शित करावा, साऊथच्या भाषांमध्ये डबिंग करावी, हिंदीमध्ये डबिंग करावी, तो त्या पद्धतीने पोहोचवावा असा काही विचार आहे? नसेल तर तो विचार तू करणार आहेस का? मला सांगायला आवडेल की एकतर आपला सिनेमा जगभरात एकाच दिवशी प्रदर्शित होतोय 12 तारखेला. तो अमेरिकेत प्रदर्शित होतोय, तो कॅनडात प्रदर्शित होतोय, तो त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये पहिल्याच आठवड्यात कदाचित ऑस्ट्रेलियाला प्रदर्शित होतोय, जर्मनीत प्रदर्शित होतोय, त्याच्या पुढच्या आठवड्यात UK, UAE, इतर सेंटर्स ओपन होतील, मिडल ईस्ट. सिंगापूर, असं असं बऱ्याच ठिकाणी तो आता प्रदर्शित होईल. त्याच्यामुळे तो आमचा प्रयत्न आहे की तो जगभरात प्रदर्शित व्हावा. आत्ता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कदाचित पहिला मराठी सिनेमा असेल ज्याचा ट्रेलर टाइम्स स्क्वेअरला न्यूयॉर्कला झळकला. हो आलं म्हणजे त्याचं ते आता तिने उल्लेख केला सोनिया परसुरे तिकडे आपला ती नेमकी तिथे होती त्याच्यामुळे आम्हाला त्याचं लाईव्ह शूट पण मिळालं. ती म्हणाली मी उद्या तिकडे जाऊन हे काढते म्हणून त्यांनी तिथल्या ग्रुपमध्ये लोकांना ते बॅकग्राऊंडला असं पाठवलं आम्हाला पण. तर ते त्याच्याने काय झालंय की तो जगभरात पोहोचायचा प्रयत्न करतोय. आत्ता तो महाराष्ट्रात आहे, हैदराबादला आहे, कदाचित बँगलोरला असेल, बेळगावला असेल. सो जिकडे जिकडे मराठी भाषिक आहेत तिथे तो आत्ता प्रदर्शित होतोय. अनेक ठिकाणांतून आम्हाला मेसेजेस येत आहेत. म्हणजे मला चेन्नईवरनं बरेच इंस्टाग्रामवर वगैरे केरळातनं मेसेजेस येत आहेत की काय झालंय त्याचे ट्रेलर खूप जणांनी त्याचा रिव्ह्यूज वगैरे केले आणि मराठी न कळणाऱ्या लोकांनाही त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणून हे विचारलं जातंय की आमच्याकडे तुम्ही हा चित्रपट दाखवणार का. तर आत्ता इंग्लिश सबटायटल सकट हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तो इतर भाषांमध्ये करण्याची तयारी आहे. कसा प्रतिसाद मिळतो बघायचा. पण त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की हा चित्रपट या चित्रपटाची भाषा मराठी आहे. हा चित्रपट हा कुठल्याही भाषेच्या लोकांना समजेल अशा चित्रभाषेत बनवला गेलाय. कारण मला असं वाटतं की चित्रपटाची एक स्वतःची भाषा असते आणि ती चित्रभाषा जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला पात्रांची भाषा ही केवळ त्यांच्या इमोशन्स पोहोचवण्याचं अजून एक माध्यम म्हणून वापरली जावी. तर ती चित्रभाषा कदाचित आमची योग्य असावी असं मला वाटतंय. कारण त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे आमचा जो DI कलरिस्ट आहे, आम्ही ज्याच्याकडनं सिनेमाचं कलरिंग करतोय तो इजिप्शियन आहे. तर शक्यतो मराठी सिनेमाला असे प्रयोग होत नाहीत. पण आपला सिनेमा सर्वार्थाने वेगळा दिसावा याच्यासाठीच्या प्रयत्नांमधला हा एक प्रयत्न होता. आणि तो इजिप्शियन कलरिस्ट ज्यावेळेला कलर करतोय फिल्म, जेव्हा आमच्या प्रोसेसमध्ये होता त्याला ती भाषा कळत नाही. पण तो माझ्या बाजूला बसून प्रत्येक सीनमध्ये काय घडतंय मला सांगू शकत होता. आणि त्यावेळेला मला कुठेतरी हा विश्वास वाटला की आपली मराठी भाषा ही आपल्या पात्रांची भाषा आहे म्हणून आपण वापरली असली तरी भाषेची सगळी बंधनं तोडून तो लोकांपर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे जर ते सक्सेसफुल झालं तर कदाचित तो लार्जर ऑडियन्सपर्यंत जाऊ शकेल. केलं आम्ही ते विदाऊट सबटायटल्स पण 4-5 जणांना दाखवला ज्यांना मराठी काहीही कळत नाही आणि आम्ही मुद्दामून विदाऊट सबटायटल्स दाखवला रफ. सतत हे बोललं जातं की भाषा सोपी असायला पाहिजे, आपण असे भाषेत शब्द वापरले पाहिजेत जे आत्ताच्या पिढीला कळतील. आणि या सगळ्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीचं सुलभीकरण करायला सुरुवात केली आहे. तर गुरुदादा असं म्हणाला की संवादांमधनं उलट आमची गीतकार किंवा संवाद लेखक म्हणून जबाबदारी आहे की मराठी भाषेतले समृद्ध शब्द हे रोजच्या वापरात यावेत किंवा बोलीभाषेतले आपले जे शब्द आहेत, मालवणीतले जे शब्द आहेत हे रोजच्या वापरात यावेत आणि ते पुन्हा पुन्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत. तर तो एक भाग एका बाजूला आम्हाला सक्सेसफुली करता येतो आणि ॲट द सेम टाईम जर चित्रभाषा योग्य असेल तर ते शब्दही पोहोचतील आणि ती गोष्टही ज्यांना भाषा समजत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. मला तुझ्याकडे घ्यायचं कौतुकासाठी येते. आपण जेव्हा मागे ट्रेलर लॉन्चला भेटलेलो तेव्हा तू सगळ्यांसमोर एक गोष्ट कबूल केलीस की हिंदी सिनेमा
सिनेमे मला फार करायचे नाहीये. मला मराठी सिनेमे जास्तीत जास्त करायचे. फार करायचं नाही असं नव्हतं, पण मला तर करायचं. साधारण आपण करेक्ट. नाही म्हणजे मी मराठी सिनेमा कधी सोडणार नाही, हा मुद्दा होता. पेपर घेणार नाही कोणी नाही नाही, घेतील घेतील. काम नाही करतील. असं केलं की मी स्वतः दाक्षिणात्य असूनही मी त्या सिनेमात अजून काम केलं नाही आणि मराठी सिनेमात मला प्रामुख्याने अनेक कलाकार म्हणतात की तू मराठी सिनेमा का करतोस, पण तू ते चिपकून आहे. तर ती जी तुझी भूमिका आहे ती जरा आणखी थोडी सुलभ करून सांग. नाही काय आहे, जेव्हा मी काम सुरू केलं होतं ना, किंबहुना म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या आईवडिलांनी इतका एक्सपोजर दिला मला की सिनेमा म्हणजे फक्त मल्याळम किंवा तमिळ तेलुगू असं नाही, पण इन जनरल म्हणजे माझे सगळे मित्र जे होते ते ट्युशनला जायचे, सायन्स आणि मॅथ्स, आणि माझे आईवडील मला व्हिडिओ लायब्ररीला घेऊन जायचे. तर मी जेव्हा हे सगळं क्राफ्ट करत होतो माझ्या मनात की मला आयुष्यात काय करायचं आहे, आत्ता आपण पॅन इंडिया म्हणतोय, मला नेहमी पॅन इंडिया ॲक्टरच व्हायचं होतं, म्हणजे कायम. आत्ता मी पुण्याचा आहे तर आत्ता अभिनय करायचा आहे, तर आत्ता काय अवेलेबल आहे मराठी नाटक, चला मराठी नाटक करू. मी कधी त्याला जज नाही केलं, पण ह्याचा अर्थ हे नाही की मला मल्याळममध्ये काम करायचं नाही किंवा कुठे. मला उद्या कोरियन सिनेमा मिळाला तर मी जाईन, मला काहीच मला हे नाही आहे. पण काय आहे की मराठी सिनेमा, मराठी इंडस्ट्रीविषयी ना मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे जरा, म्हणजे मी जरा पॉझेसिव्ह आहे, म्हणून मी खूप काम करायचं म्हणून पण मी नाही करत. कारण मला इतकं पोटेन्शियल दिसतं ना, मला इतके स्टोरीज दिसतात, आणि जेव्हा केव्हा एक असं एक हाफ बेक्ड काहीतरी करायचं म्हणून 15 दिवसात 12 दिवसात काहीतरी असे ऑफर्स येतात ना, मला असं वाटतं की आपण आपल्या पोटेन्शियलला मारतोय यार, मग मी नाही करत. मग ह्याच्यापेक्षा मग मी नाही करत. ऑल्सो त्या दिवशी मी जे बोललो, खूप हे खरं आहे की खूप माझ्या मित्रमैत्रिणींनी मला असं सांगितलं की तुला मी स्वतःचं काय कौतुक करतोय असं नाही आहे, पण तुझ्यामध्ये इतक्या पॉसिबिलिटीज आहेत, ते मराठी सिनेमा कधीच एक्सप्लोअर करणार नाही आहे, तर तू कशाला आहेस इथे म्हणजे. तर मी खूप एका सॅड मनस्थितीत मी होतो, आणि त्या वेळेला मला जून नावाचा मला सिनेमा मिळाला, आणि ती पण रूटेड फिल्म होती, ती औरंगाबादची फिल्म होती, आणि ज्या प्रकारे निखिलनी सीन्स लिहिले होते, मला असं झालं की ऑफकोर्स ते लॉकडाऊन आणि या सगळ्या ह्याच्यामुळे जे आम्हाला करायचं होतं त्या सिनेमाचं, ते पब्लिसिटी आणि माउंटिंग, जे आमचं काम सुरू केलं होतं ते थांबलं. तरी पण प्लॅनेट मराठीवरती आली आणि ती खूप फेमस झाली, आणि त्याचं एक फॉलोईंग आहे. मला अजूनही मेसेजेस येतात की काही हे सीन्स आम्ही वारंवार बघत असतो आणि अमुक तमुक. पण ते दशावतार, आणखीन खूप स्क्रिप्ट्स माझ्यापर्यंत येत असतात मराठी, ज्यांना निर्माता मिळत नाही, पण त्यात खूप पोटेन्शियल आहे. आणि हे खूप मला दुःख वाटतं, कारण जेव्हा ते पिच करतात तर निर्माते म्हणतात की नाही, हे ह्याच्यात का करताय तुम्ही, ये इसमें मत करो, अब हिंदी में कर देते, कोणाला घेऊन करू. सिद्धार्थ आहे ना, सिद्धार्थ हिंदीत पण काम करतो, त्याला पण घेऊन करूया की. पण तशीच अजून एक फिल्म जी आता कधी रिलीज होईल मला माहीत नाही, होपफुली ती होईल. मी प्रियदर्शनीला सांगत होतो त्या सिनेमाविषयी, आम्ही हट्ट धरून आम्ही तो मराठीत केला. ती अर्बन स्टोरी आहे, आणि जिथे कुठे आम्ही ते पिच करत होतो ते सगळे म्हणत होते की नाही, हे अर्बन स्टोरी हे नाही चालणार, मराठी लोकांना हे आवडणार नाही, पण आम्ही हट्टपणाने तो केला. तर मला असं वाटतं की मी मराठी आहे, मी महाराष्ट्रात राहतो, माझे आजी आजोबा महाराष्ट्रात आले होते, माझी आत्या मराठी मीडियममध्ये अहिल्यादेवी शाळेत ती शिकली पुण्यात, आणि मी मल्याळी पण आहे. मी तिथे जातो रेग्युलरली, माझं घर आहे तिथे. तिकडच्या सिनेमा इंडस्ट्रीशी माझं खूप कनेक्ट आहे, किंवा मी जे काय काम इथे करत असतो, नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर मला आठवतंय सगळ्या पेपरात माझं नाव होतं. का? कारण विजी तंबी नावाचे जे खूप लेजेंडरी डिरेक्टर आहेत, त्यांनी माझं नाव घेतलं की एक मल्याळी मुलगा आहे जो तिथे राहून काम करतोय, आणि त्याला ह्या मराठी सिनेमासाठी त्याला हे मिळालं, नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. तर मुद्दा आहे की सिनेमा
आणि सिनेमामध्ये जे पॉसिबिलिटीज आहेत, जे ॲक्टर्स आहेत, म्हणजे जसं अभिनय ह्या सिनेमात रोल जो करतोय, जे किंवा प्रियदर्शिनी किंवा दिलीप काका किंवा असे अनेक ॲक्टर्स, म्हणजे त्या पॉसिबिलिटीज एक्सप्लोअर करणं, त्या स्केलवरती बनवणं, हे आता हळूहळू लोक करतायत. आणि इट्स अन एक्साइटिंग टाइम टू बी इन मराठी सिनेमा. म्हणजे मला असं खूपदा असं होतं की इथे जे ॲक्टर्स आहेत ना, ते मला फोन करून विचारतात की मला केरळमध्ये कोणी कास्टिंग डिरेक्टरचा नंबर असेल तर प्लीज मला दे ना. आणि मी देतो. सोनाली कुलकर्णीनी मोहनलालच्या फिल्ममध्ये काम केलं होतं, ते माझ्या थ्रू ते राऊट झालं होतं. म्हणजे तिकडच्या कास्टिंग डिरेक्टरनी मला फोन केला की प्लीज कॅन यू गिव्ह मी सोनाली कुलकर्णीज नंबर, वी वॉन्ट हर इन. उलटं जर झालं ना तर मशाला. म्हणजे जर तिकडच्या कोणी नवीन नट जर असेल आणि तो म्हणतो की यार सिद्धार्थ, आय वॉन्ट टू लर्न मराठी, कॅन आय कम अँड स्टे विथ यू, असं झालं तर किती भारी होईल. सो दिस इज माय विजन. मला कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कमी काम जास्त काम, मी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मी काम करणार आहे. ह्याच्या पण हे माझं स्वप्न आहे मराठी सिनेमासाठी, असं मी म्हणेन. गप्पांच्या शेवटच्या टप्प्याला गेम म्हणून आपण आता 7 जण आहोत. तर प्रत्येकाकडून एक एक प्रेक्षकांना, वाचकांना एक एक रिझन हवं आहे की दशावतार सिनेमा का बघावा. प्रत्येकाने एक एक सुरू करूया आणि ते रिझन फक्त रिपीट व्हायला नको. त्यामुळे आता परत अरे कोणीतरी चालू आहेत ना, कारण मी एक काम करू, मी चालू करतो येईपर्यंत संपूर्ण हुशार आहे, हुशार नट आहे. तर दशावतार का बघावा? दशावतार तुझा नक्की रोल काय काय? हा हे माझा रिझन आहे. माझा रोल नेमका काय आहे हे कळायला. आणि जे मी सगळीकडे बोलतो ते परत मी इथे बोलेन की दशावतार हे गूढ देवत्व आणि थरारचा महासंगम आहे. तर तुम्ही नक्की जाऊन आवर्जून, तुम्हाला जी सगळ्यात मोठी स्क्रीन मिळेल त्यावर जाऊन, तुम्ही जे सगळ्यात बेस्ट साऊंड ज्या थिएटरमध्ये असेल तिकडे जाऊन तुम्ही दशावतार बघा. आणि जर तुम्हाला तशा थिएटरमध्ये पहिल्यांदा नाही बघायला मिळाला तर तुम्ही दुसऱ्यांदा दशावतार तशा थिएटरमध्ये बघा. कारण तुम्ही रिपीट बघाल, तुम्ही परत परत बघाल याची मला खात्री आहे. आणि आम्ही जी गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या स्केलवर हा सिनेमा माउंट केला गेलेला आहे, तो एक थिएटर एक्सपिरियन्स आहे जो मराठी प्रेक्षकांना इतकी वर्ष हवा आहे, तो त्यांना देण्याचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे. सो आवर्जून बघा. 12 सप्टेंबरला दशावतार येतोय. 12 सप्टेंबरला आवर्जून बघा. धन्यवाद. सिनेमा किमान 10 वेळा 10 जणांबरोबर. क्या बात है. 12 सप्टेंबर. पॅन इंडियाची चर्चा झालीच आहे. तर त्या अनुषंगाने दशावतार मधली कलाकार म्हणून पण आणि एक प्रेक्षक म्हणून पण मी तितकीच एक्सायटेड आहे या सिनेमाच्या रिलीजसाठी. कारण खूप दिवसांनी असं काहीतरी येतं ज्याचा ट्रेलर बघून अरे यार हा सिनेमा बघितलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया जेन्युअनली येते लोकांमध्ये. तर मी म्हणेन की हो, सिनेमा तसाच आहे. आणि काय होतं की थिएटर नंतर कधीतरी तो OTTवर येईल आणि मग TV वर लागेल आणि मग बघूया. मध्ये आपण ना त्याची भव्यता मिस करतो. म्हणजे काही सिनेमे आता मार्वलचे किंवा अजून कुठले सिनेमे आहेत ते आवर्जून थिएटरला जाऊन पाहण्याचे सिनेमे आहेत. तर हा तो सिनेमा आहे जो थिएटरला जर मिस झाला तर तुम्हाला खूप वाईट वाटेल. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन दशावतार नक्की बघा. मला असं वाटतं की सिनेमा हे एका सेलिब्रेशनचं माध्यम आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात मोठं जे सेलिब्रेशन आहे ते म्हणजे दिलीप काका ह्यांच्या कामगिरीला एक काय आलं एक म्हणून गडबड होतो. दिलीप काका यांच्या कामगिरीला ट्रिब्यूट आहे हा सिनेमा असं आपण म्हणूया. आणि मराठी सिनेमामध्ये ॲक्टर्सला त्यांच्या कामगिरीला आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. तो खूप मुख्य एक काय म्हणतो एक डिमेन्शन आहे
सिनेमासाठी. आणि त्याचबरोबर आम्ही सगळे पण आहोत एक अख्खी हो फ्रेश जोडी आहे. आणि अनेक कलाकार आहेत जे सिनियर आहेत, त्यांचं तुम्ही एक रिइन्कार्नेशन, एक वेगळाच अवतार तुम्ही बघणार आहात. तर हे सगळं बघायला आवर्जून 12 सप्टेंबरला थिएटरमध्ये दशावतार बघा. हो, मलाही वाटतं की आपल्या मातीतला मुख्य म्हणजे त्याचा उद्देश जो आहे, आपल्या मातीतला उत्तम तांत्रिक दर्जाचा आणि बघणाऱ्याच्या प्रत्येक माणसाचा अभिमान जागवणारा आणि त्या अभिमान जागवल्यामुळे त्याला आनंद आणि समाधान मिळेल असा सिनेमा आमचा आहे, अशी आमची नम्र काय म्हणतात त्याला, आमचा नम्र आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरूर बघा. म्हणजे आपला अभिमान जागावा असे आमची इच्छा आहे. आपल्या मातीतला इतका चांगला सिनेमा निघू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल, समाधान मिळेल असं आम्हाला वाटतं आणि तो मिळावा असं आम्हाला वाटतं. मला असं वाटतं हां मी शेवट बोलू का? मला असं वाटतं की मराठीत काही वेगळं होत नाही, साऊथला होतं, इकडे होतं, ही जी सतत ओरड असते किंवा जे यशस्वी आहे त्याच्या झेरॉक्स काढत राहायच्या, ही जी आपल्याकडे वेगळं काहीतरी करण्यासाठी कलावंत आहेत, पण दिग्दर्शक आणि तसे निर्माते जे काहीतरी रिस्क घ्यायचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांच्या पाठीशी प्रेक्षकांनी उभं राहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हा सिनेमा की आम्ही काहीतरी वेगळं घेऊन आलो आहे, तर ते वा नुसतंच म्हणून नाही, तर त्याला तितकंच खंबीरपणे प्रेक्षकांचं पाठबळ गरजेचं आहे. म्हणून बघा, कारण तुम्ही पाठीशी उभं राहिलं तर असे प्रयोग होत राहतील, नवीन काहीतरी येईल. आणि अर्थात दिलीप काकांसारखा एक अभिनय काय म्हणतात सम्राट काहीतरी वेगळं घेऊन येतो, कारण त्यांनी दरवेळेस काहीतरी वेगळं आणि या वयात ते देत आहेत. त्यांना माहिती आहे हा शब्द त्यांना आवडत नाही, पण या वयात हां खूप मनापासून आणि खूप पॅशननी अख्ख्या टीमनी सिनेमा केलेला आहे आणि त्या पॅशनसाठी म्हणून आणि मराठीचं सेलिब्रेशन की मराठीत असं काहीतरी होतं आहे यासाठी हा सिनेमा जरूर बघावा असं मनापासून वाटतं. माझ्या टीमने सगळी कारणं सांगितली पहिले बोल. नाही हरकत नाही ना. माझी टीम एवढं सगळं सांगत असं नाही. मला असं वाटतं की एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आहे आम्ही गोष्ट सांगण्याचा. आणि मला असं वाटतं की अशी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे जी गोष्ट ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग होऊ शकते. तर जर आमचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे तो जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्या प्रामाणिक प्रयत्नाला तुम्ही दाद दिलेली आम्हाला आवडेल, म्हणून तुम्ही कदाचित हा सिनेमा पाहावा असं मी सांगेन. 12 सप्टेंबरला दशावतार निमित्ताने 10 कथा, बरोबर ना? 12 सप्टेंबर 10 गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्याचबरोबर आणखी 2 मराठी सिनेमे सुद्धा त्याच गोष्टी अपेक्षित होते. दरवेळेला गुळगुळीत झालेला आहे प्रश्न, काय करणार, कसं मॅनेज करणार. पण इतर 2 सिनेमे तितकेच बघावे प्रेक्षकांनी, त्यांनाही तितकीच गर्दी करावी, छान शेअरिंग व्हावं स्क्रीन्सचं, असं मी आशा करतो. आणि तुम्ही पण एक इंडस्ट्री म्हणून असं एकमेकांना हातात हात घालून पुढे चालत नाही हां आमचं तेच मला असं वाटतं की एकाच दिवशी अनेक सिनेमे यावेत किंवा न यावेत या वादात किंवा या चर्चेत पडण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचण असेल किंवा काही ना काहीतरी त्याला लिमिटेशन्स असतील, त्यामुळे असं होत असतं. पण असं वाटतं की आम्ही आमच्या परीने हा प्रयत्न करत असतो की प्रत्येक सिनेमा चालला पाहिजे, कारण की जेवढे मराठी सिनेमे चालतील तेवढे आपली मराठी सिनेमासृष्टी ही मोठी होईल, लोकांना तेवढा जास्त आपण आनंद देऊ आणि तेवढे आपण जास्त सक्षम होऊ. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फक्त दशावतार नाही आणि त्याच दिवशीचे नाहीत खरं तर हां म्हणजे सगळेच सिनेमे, कारण सगळेच जण तेवढ्याच पॅशनेटली आणि तेवढ्याच प्रेमाने बनवतात, त्यामुळे सगळेच सिनेमे चालले पाहिजे. धन्यवाद, खूप शुभेच्छा. थँक्यू. सक्सेस पार्टीला येस थँक्यू.